वापरू नका। त्याचं कारण असं आहे की हा विषय काय आपल्या म्हणजे जे सकाळी आपण शासकीय आदेशाप्रमाणे जे वर्कशॉप घेतो किंवा जे लेक्चर असतात त्याचा विषय नाहीये। हा अतिशय तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा आणि म्हणजे जितकं भारतामध्ये साक्षरता महत्वाची होती, आता साक्षरता मला वाटतं भारत निरक्षर राहिलेलं नाहीये। बऱ्यापैकी 90-95 ते 100 म्हटलं तरी ज्यांच्या हातात मोबाईल आहे आणि टाकटूक करत असतात म्हणजे सगळे आता शिकलेले आहेत। तसंच ही एक गोष्ट आहे की आर्थिक साक्षरता आता ती घरातनं चालू होती खरं तर। म्हणजे आता समजा ही मधली पोरगी लहान आहे, 8 वर्षाची असेल 6 वर्षाची असेल, तिला आई काय म्हणणार, हे पैसे घे आणि बिस्किटचा पुडा आण किंवा काय वस्तू सांगणार, किंवा कोणाला जरी थोडं मोठं झालं की भाजी आणायला सांगतात, थोडं काय गेलं की वस्तू आणायला सांगतात। ही आर्थिक साक्षरता असते। अर्थात काही सगळ्यांनाच तो चान्स मिळतो असं नाही, तर कोणाला जबाबदारी पडते म्हणून। आता कधी कधी काय होतं, एक माझा मित्र आहे गावचा, आता भावकीमध्ये काय असतं, भावकीतलेच असतात पण ते मित्र असतात। तसं माझा मित्र आहे सतीश म्हणून, दोघांचं वय सेम आहे। तो 10वीत असताना त्यांची जमीन विकली, ती आम्ही घेतली आणि त्याच्या बदल्यात त्यांना पैसे दिले। त्याच्या बहिणीचं लग्न त्यांनी कितवीत केलं? तो कितवीत असताना 10वीत। माझ्यापेक्षा तो हुशार झालाय आणि 10वीतनं शाळा सुटली। आज माझ्यापेक्षा तो आर्थिक माझ्यापेक्षा पुढे आहे। जमीन कोणाला विकली होती? तुम्हाला। आणि आज कोण पुढे आहे? तो। क्षेत्र फक्त 3 एकर आहे बोर तालुक्यात, शिवाय 10वीत शिकलाय। मी माझ्याकडे 3-4 डिग्री आहेत, त्या डिग्रीचा मी नंतर सांगेल, तो विषय नाहीये। शिवाय आता मी तुमच्या समोर कायचा का व्हायना काहीतरी अधिकारी आहे, पण आर्थिक कोण स्टँड आहे? तो आहे। कदाचित त्याला 10वीत जबाबदारी पडली, वडील साधे होते, त्या पैशातनं त्यांनी बहिणीचं लग्न एक चांगलं स्थळ आलं होतं, पैसे नव्हते म्हणून आम्हाला जमीन विकली, आणि हे प्रॅक्टिकल उदाहरण सांगतोय। आणि अर्थात मी त्याला कधी पैसे मागत नाही आणि तो पण मला मागत नाही, आमच्या आर्थिक काही नाहीये, पण आम्ही एका वयाचे भावकीतले मित्र। तर मुद्दा काय आहे की कोणावर अशी अचानक पण जबाबदारी पडते। आता आमचं समजा सर्व्हिस सेम आहे, 30 वर्ष 32 वर्ष 25 वर्ष, तर तुम्ही विचार करणार की आम्ही सगळे असे आर्थिक साक्षर असणार म्हणजे मी, तर असं काय तोंडावर बघून आणि कपडे घालून आणि हुद्दा बघून साक्षरता नसते आर्थिक। की त्याच्या वेळेत कसे निर्णय घेतले आणि कसं थोडा खंतर झाला आणि ते कसं सक्सेस झाला। शिवाय मग बॅकचा सपोर्ट आहे, शेती आहे, भाडं आहे, थोडं आहे, वडील सर्व्हिसला आहेत, व्यवसाय आहे, तो विषय वेगळा। पण हाय नोकरीत तर सगळ्यांना एका बॅचलाच पगार सारखा असतो आणि बॅच मागं पुढे झाले तरी फार मोठा पगारात फरक नसतो। तर हे तुम्हाला आता मी स्वतः कॉमर्स ग्रॅज्युएट आहे, गरवारे कॉलेजचं डिस्टिंक्शन, मग अजून मी हुशार आहे का नाही कॉमर्स मधला, तरी मी तुमच्या दृष्टीने मी काय सांगतो, मी काय भिकारी नाही, मी काय गरीब नाहीये, परंतु मी तेवढा आर्थिक स्ट्रॉंग नाहीये। त्याला कारण माझंच स्वभाव कारणीभूत आहे। वेळोवेळी डिसिजन ज्यावेळी घ्यायला पाहिजे होते त्यावेळेला घेतले गेले नाही आणि जिथं खंतर राहायला पाहिजे तिथं तर राहिलं नाही। घेतले हुशार निर्णय, पण कधी घेतले? तर हे आपल्याकडे आलेले आहेत राम गायकवाड, त्यांचं RGFS म्हणजे राम गायकवाड फायनान्शियल सर्व्हिस अशी संस्था आहे। साधारणतः 20-22 वर्षापासून त्यांची संस्था आहे। त्यांचं शिक्षण आहे MA इकॉनॉमिक्स। काय MA इकॉनॉमिक्स। त्यांच्या मिसेस पोलीस खात्यामध्ये वायरलेसला होत्या, त्यांनी राजीनामा दिलाय। काय सांगतोय मी, त्यांच्या मिसेसने राजीनामा दिलाय। यांचा टर्नओव्हर आहे 450 करोड। किती? 450 करोड। साध्या लातूर जिल्ह्यामध्ये त्यांचं गाव आहे, मध्यमवर्गीय कुटुंबातला माणूस आहे, 450 कोटी पर्यंत पोहोचलेला आहे। तर आता हा विषय वेगळा। तर महत्वाचं काय मी सांगितलं तुम्हाला, आम्ही काय म्हणणार, आमचे लाकडं तर जवळजवळ 80% मसनत गेले, म्हणजे आमची कोणाचे 80% गेल्यात, कोणाचे 90% गेल्यात, कोणाचे 95% गेल्यात, कोणाचे 50% गेल्यात। तर ज्याचा त्याचा प्रश्न आहे। जी चूक आपण केलेली आहे किंवा आपल्याकडनं नकळत झालेली आहे त्याच्यासाठी सुधारण्यासाठी आलेले आहेत। तुम्ही किती ऐकायचं, किती सोडून द्यायचं आणि ह्यातनं काय घ्यायचं, इथं त्यांचा कुठलाही त्यांच्या बिझनेसचा प्रचार नाही। त्यांच्याकडे तुम्ही म्युच्युअल फंडचा अकाउंट काढा, अगर नका काढू, एकाने काढलं नाही तरी त्यांना दुःख अजिबात नाही। आमचे जवळचे मित्र म्हणजे आमचे एक जवळचे मित्र आहेत, त्यांचे ते मित्र आहेत, म्हणजे आज ते आमचे मित्रच आहेत। यांच्याबद्दल त्यांनी मला बऱ्याच वेळा सांगितलं, पण मी पिंपरी चिंचवडला आलो आणि योगायोग झाला, तसं आपल्या अगोदरच भेट होणार होती। तर त्यांच्याच हे आहेत राम गायकवाड, हे त्यांचे छोटे बंधू आहेत, हे पण त्यांच्याच फर्म मध्ये काम करतात आणि अजून एक सख्खे बंधू आहेत, ते पण त्यांच्याच फर्म मध्ये काम करतात। असं आहे का? आता कोण आहे का बहुजन समाजामध्ये आहे का कोण असं? अख्ख्या भारतात नाही, अख्ख्या कुठंच नाहीये।
बहुजन समाजात सांगतोय मी, जेव्हा काय समाज व्यापार करतो त्यांचा एकमेकांचा व्यवसाय असतो, तर अशी फॅमिली त्यांची मिसेस पण त्यांच्यात आहे. म्हणजे त्यांनी स्वतः पण साक्षर झाले, भावाला पण साक्षर केलं, बायको साक्षर बायको IT राजीनामा देऊन फर्ममध्ये घेतली, त्या पण मदत करतात. यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या देऊया. आता मला वेगळं सांगायची गरज नाही की तुम्ही गप्प बसा का ऐकून घ्या. आता बळच कोणी मोबाईल काढेल असं मला वाटत नाही. यातनं काय घ्यायचं काय नाही तो ज्याचा त्याचा प्रश्न. मी सरांना विनंती करतो 10-15 मिनिटं तुमचे जसे प्रश्न असतील तसं तुम्ही करा, अतिशय शांतपणे आणि कुठेही डिस्टर्ब होणार नाही अशा पद्धतीने संबंध म्हणजे पोलिसांशी संबंध खूप पहिल्यापासून आहे. कारण मी आणि माझी बायको आम्ही कॉलेजला एकत्र ज्युनियर सिनियर, मी सिनियर, ती पोलिसांची मुलगी, तिचे दोन्ही मामा पोलीस, दोन्ही आजोबा पोलीस, त्यानंतर ती पोलीस झाली. का तर आम्हाला काहीतरी फिक्स सॅलरी पाहिजे होती म्हणून आमचं लव्ह मॅरेज. मी गायकवाड, ती जोशी, तरी अरेंज मॅरेज आणि 8 वर्षानंतर. तर आज जसं हे प्रत्येकासाठी नाही, माझ्यावर विश्वास ठेवावा असंही नाही, माझ्याकडून इन्व्हेस्ट करावे असा उद्देश नाही. त्यामुळे जे शिकायचंय तेवढं शिका, घ्यायचंय तेवढं घ्या, फक्त चुका ज्या होणाऱ्या आहेत त्या टाळा. तेवढ्या टाळल्या ना तरी आयुष्य पूर्ण हे होतं. आता सिंपल एक पहिला प्रश्न की सगळ्यांच्या अकाउंटला जर 2-2 कोटी असतील, किती जण पोलिसांचा जॉब करतील? एकही नाही करणार. म्हणजे आज आपण इकॉनॉमिकली फायनान्शियली डिपेंडंट आहोत वर्दीवर, म्हणून आज आपण इथं आहोत. 2005 नंतरचे जे भरती असतील त्यांना तर पेन्शन पण नाही. उद्याच मी करोनामध्ये जसे माझे मित्र गेले किंवा नातेवाईक गेले तसं गेलो असतो आपल्यापैकी बसणाऱ्यांपैकी. आज आपली फॅमिली आज जशी जगते तशी किती जणांची फॅमिली जगली असते आनंदात? एकाची नाही. म्हणजे आपण वाचलोय म्हणजे काहीतरी करण्यासाठी आहे. कारण की तो चान्स आपल्याला दुसरा मिळालाय. आणि सगळ्यात जास्त चुका ह्या फायनान्शियल प्लॅनिंगमुळेच होतात प्रत्येक आयुष्यात, प्रत्येकाच्या घरात. कारण की पैशाची किंमत जर नाही कळली ना तर आपण, जसं आज मी प्रत्येकाला जर विचारलं ना तर 10 वर्षापूर्वीपेक्षा आज पगार डबलपेक्षा जास्त वाढलाय सगळ्यांचा. आणि इथं बसलेल्यापैकी एकानेही विचार केला नव्हता की आमचा कधी आयुष्यात एवढा पगार होईल. कधीही नव्हता विचार केला. म्हणजे पगार वाढलेत पण मग तेवढ्या ऍसेट आपल्याकडे बनल्यात का? आज जर कुणाला म्हणलं 25 लाख आहेत का, 10 लाख आहेत का, आहेत का आपल्याकडे? मग त्यावेळेस 25-30 हजारातही भागायचं. आज 80-90 हजारातही फक्त भागतंयच. हातात काय राहिलं? आता बरेच जण असतील म्हणजे सिनियर 3,000-4,000 रुपये पगार होते. 2005 पर्यंत मला वाटतंय नवीन भरती पोलीस किंवा हे वायरलेस वाले 4,800 रुपये पगार होता. 5,000 ते 6,000 रुपये कॉन्स्टेबल आणि हवालदार किंवा त्या रेंजमध्ये पेमेंट होते. आज सगळ्यांचे पेमेंट मोठ्या लाखाच्या रेंजपर्यंत गेले. पण किती जण सुखी आहेत आजही? खूप कमी. काय केलं की आपण फायनान्शियल डिसिजन चुकले बऱ्यापैकी, आणि ज्यावेळेस घ्यायचे होते त्यावेळेस घेतले नाही. आणि या चुका सगळ्या असेट क्लासमध्ये होतात. तर ऍक्च्युअल हे फक्त अवेअरनेस साठी आहे. फक्त ऐकून घ्या आणि जे काही चाललंय ना ते फक्त पुढे आयुष्यात वापरा. म्हणजे कमीत कमी होणाऱ्या चुका टाळल्या जातील. कारण सगळ्यात जास्त आयुष्यात सक्सेसफुल बनायचं प्रिन्सिपल काय की काय नाही करायचं एवढं जरी कळलं ना, उरतं फक्त काय करायचं. किंवा काय करायला पाहिजे याच्यावर लक्षच द्यायचं नाही. फक्त काय नाही करायला पाहिजे एवढं जरी कंट्रोल केलं ना आयुष्य सक्सेसफुल होतं. आता माझे 2 मिनिट फक्त मी माझ्याबद्दल सांगतो. सगळे पोलीस आहात म्हणून आनंदनगर किती जणांना माहित आहे? चिंचवड स्टेशनचा आनंदनगर, आनंदनगर झोपडपट्टी मला कसे झाले. तिथं 77 मध्ये माझा जन्म झाला. 2004 पर्यंत मी तिथं होतो.
4 काळूराम पवारच्या शेजारचं घर, रामचंद्र मानेच्या पाठीमागचं घर. बायकोनी पहिल्यांदा झोपडपट्टी बघितली होती असेट झाल्यावर, आणि तिथून आज 450 कोटी रुपयाच्या ऍसेट मॅनेज करतोय. जगभरात 15 देशांमध्ये क्लायंट आहेत, अख्ख्या भारतात 20-22 स्टेट्स मध्ये क्लायंट आहेत. अख्ख्या पिंपरी चिंचवडमध्ये असा एकही पिनकोड नाही ज्या पिनकोड अंडर माझा क्लायंट नाही. आणि मी माझी लाईफ स्टोरी पण लिहिली. फिनिक्स भरारी म्हणून गुगलला पण आहे, आपल्याला आहे, अमेझॉन फ्लिपकार्टला आहे. फिनिक्स भरारी स्लम टू मिलेनियर. झोपडपट्टीत काय जुगार खेळले, काय केलं, काय भांडणं केले, सगळं त्याच्यात ओपनली लिहिलंय. तेव्हा तुमच्या समोर मी असं लपून काहीही सांगणारा नाही, सांगायची मला गरजही नाही. माझ्या मोठ्यातल्या मोठ्या माणसं क्लायंटला पण माहित आहे की हा का कुठून आलाय, त्यामुळे लपवण्यासारखं काही नाही. तर बेसिकली काय होतं, आता हे कोणीतरी एकाने वाचा, Financial plan acts a guide as you go through life journey. Essentially, to reach control of your income expenses and investments that you can manage your money and achieve your goals. आता फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय की बेसिकली असं एक प्लॅन की ज्याच्यामध्ये अशी जर्नी की ज्याच्यामध्ये तुमचं येणारं इन्कम, होणारा खर्च आणि गुंतवणूक असे ह्याच्यामध्ये पाहिजे की तुम्हाला जिथं पोहोचायचंय तिथं पोहोचायला पाहिजे. म्हणजे मला समजा मुलाच्या शिक्षणाला 25 लाख पाहिजे. आज सायकोलॉजी आपल्याला वाटतं की डॉक्टर इंजिनियरला खूप पैसा लागतो. आज सायकोलॉजी इकॉनॉमिक्स मध्येही MA PhD करायला US ला जायचं म्हणलं ना, आज 60 लाख रुपये फी आहे. आर्ट्स मध्ये हैदराबादला ISB आहे, इंडियन बिझनेस मॅनेजमेंट किंवा हे ISB. MBA ची फी 55 लाख रुपये 2 वर्षाची. आता आपण जे शिकलोय ते फुकटात शिकलोय. मी तर पूर्ण फुकटात शिकलोय. स्कॉलरशिप मिळायची कारण रिझर्व होतो, SC कॅटेगरीमध्ये गेली, त्यामुळं स्कॉलरशिप मिळायची. पण आपल्यापैकी जेवढ्यांचं पूर्ण शिक्षण झालं ना ग्रॅज्युएशन पर्यंत, तेवढी 1 वर्षाची फी आपल्या आज मुलांची. 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर आपण जर अफोर्ड करू नसू, एक इमोशनल प्रश्न आहे, म्हणजे मी जास्त इमोशनलच बोलतो. मुलगा किंवा मुलगी आपली खूप हुशार निघाली, खूप हुशार आहे, टॅलेंटेड आहे, पण माझ्याकडे 50 लाख रुपये भरायला पैसे नाही. आई बाप असण्याची आपल्याला लाज वाटेल का त्या मुलीला लाज वाटेल की असे आई बाप असायला पाहिजे होते का नव्हते? प्रॉब्लेम तिचा नाही, प्रॉब्लेम आपला आहे, फंडिंग देणं. मग त्या टॅलेंट असे हजारो टॅलेंट मिळेल आजपर्यंत, आणि ते बरेच जण तसेच आले की कुठंतरी टॅलेंट होतं पण त्याला स्कोप नाही मिळाला, म्हणून मग काहीतरी हातात जॉब पाहिजे म्हणून आपण आज इकडे. नाहीतर जर आपल्याकडे फायनान्शियल सपोर्ट असता, जबाबदाऱ्या नसत्या, जॉबची गरज नसती, तर आज तुमच्यापैकी बरेच जण अदर साईडला असते. काही जण बिझनेसमॅन असते, काही जण मोठ्या पोस्टला असते, काही जणांनी UPSC MPSC ची डायरेक्ट तयारी केली असते. पण वेळ नव्हता आणि गरजा होत्या की घर चालवायचं होतं मला. सेम तसंच आहे की फिनान्शियल गोल्स हाऊ टू अचीव्ह देम, एक प्रोसेस आहे ती पूर्ण. ट्रेडिंग करून प्रोसेस कम्प्लीट नाही होत. त्या ट्रेडिंगवर मी नंतर येतो. शेअर आज घेतले, उद्या विकले, 1 महिना ठेवले, 15 दिवस ठेवले, मी करोडपती झालो, कधीही होत नाही. गेल्या 3 वर्षात शेअर ट्रेडिंग मध्ये, F&O मध्ये सगळ्या लोकांनी मिळून 1,81,000 कोटी रुपयाचा लॉस केलेला आहे. दरवर्षी 60,000 करोड लॉस होतोय रिटेल इन्व्हेस्टरचा, आणि प्रत्येकाला वाटतं मी करोडपती बनणार आहे. त्यामुळे ट्रेडिंग मधून कधीही कोणी करोडपती बनत नाही, आणि चांगले चांगले टॅलेंटेड लोकही बोलले. तुमच्यापैकी जर कोणी एकमेकांची गप्पा मारले ना किंवा क्रॉस ह्याच्यामध्ये,
तरी तुमच्यापैकीच असेही लोक भेटतील किंवा इथं बसलेल्या पैकी नाही पण बाहेर टोटल पोलिसांमध्ये ज्यांनी 10,000 ते 10 लाखापर्यंत लॉस केलेला आहे आणि तो समोर येत नाही. ज्याचा 5-10 लाख लॉस झालाय ना तो गुपचूप बसतो, आतल्या फ्रस्ट्रेशन मध्ये मरतो आणि बाहेर काय बोलू शकत नाही. आणि बरेच मग प्रॉब्लेम कुठं होतो की मी 1 लाख रुपये घालवले की मी सरांकडे येतो, सरांना म्हणतो 20,000 द्या सर, मी 2 दिवसात तुम्हाला परत देतो. कारण माझी अपेक्षा काय असते, मी 20,000 घेईन, मार्केटमध्ये लावेन, 20 चे 40 करेन, त्यांना परत देऊन टाकेन. 20 चे 40 कधीच होत नाही, 20 चे 0 होतात. असे सरांसारखे 5-6 एक्झाम्पल झाले ना की मी तोंड दाखवणं बंद करतो आणि सर काही मला मारू शकत नाही. भीती आहे त्यांच्या करिअरची. ते मध्ये जर बळजबरी करायला लागले, मी म्हणेन मी आत्महत्या करतो, तुमचं नाव टाकतो. म्हणजे पैसे देऊन आपणच फसतो. धड मारता येत नाही ना काय करता येत. तर जनरली कितीही टॅलेंटेड गिर्यारोहक असला तरीही एक अशिक्षित शेर्पा का लागतो त्याला वाठाड्या. तर त्या वाठाड्याला माहित आहे लांबून तो फक्त ढगांचा आवाज बघून, वाऱ्याची दिशा बघून ओळखतो की पुढं काय धोका आहे. त्या धोक्यापर्यंत जायची गरजच नाही. तो अलीकडेच म्हणतो आज रात्री इथं थांबायचंय. फक्त तो हवेचा आणि आवाज बघून आणि आकाश बघून, पक्ष्यांचे तिथं कोणी असतील पक्षी किंवा काय, त्यांच्या त्या वातावरणावरून ओळखतो की पुढं काय धोका आहे. कारण की मॅक्झिमम प्रॉब्लेम काय की ह्यांच्यापेक्षा सोयी सुविधा असणारे सगळे गिर्यारोहक आहेत. सगळ्यात जास्त ऍक्सिडेंट कुठे होतात? उतरताना. चढताना जेवढे मरतात त्याच्यापेक्षा जास्त उतरताना मरतात. आणि इथंच YRGFS मिका 22 वर्ष झाले करिअरची सुरुवात केली तेव्हा सेन्सेक्स 3,000 होता, आज 78,000 आहे. 450 कोटी सगळ्यांसाठीच आहे का? मी नाही. 2,000 क्लायंट 0 इन्व्हेस्टमेंट करून गेले. म्हणजे कधीतरी इन्व्हेस्ट केले, मार्केटचे अप डाऊन बघितले, घाबरले, बंद केलं. जे 1400 राहिले त्यांच्या 450 कोटी रुपये. त्यामध्ये घर काम करणाऱ्यांपासून तुमच्या डिपार्टमेंट मधले IAS IG लेवलचे क्लायंटही आहेत, SP लेवलचेही आहेत. काही रिटायर्ड झाले, काही आजही जॉब मध्ये. बाकी तर सांगितलं काही. इन्कम आल्यावर आपण काय करतो? जाणून बुजून मी साईज कमी जास्त केली. इन्व्हेस्ट पण नाही करत, कमी सेव्ह करतो. इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग मध्ये खूप मोठा गॅप आहे. आपण पैसे वाचवले म्हणजे इन्व्हेस्ट नाही करत. पैसे वाचवले म्हणजे मी काय केलं, फक्त पैसे वाचवले, बाजूला ठेवले. सेव्हिंगला ठेवले तर 2-4% इंटरेस्ट, FD ला ठेवले तर 6-7% FD. हे वाचवले. किंवा मी पगार झाला आणि मी घरात पगार अर्धा 10,000 रुपये काढून आणून घरात डब्यात ठेवला म्हणजे ते पैसे मी वाचवले. पण त्या पैशाची व्हॅल्यू कमी होणारच आहे महागाई वाढल्यामुळे. ज्या आज 10,000ची मी वस्तू घेऊ शकत होतो ती वस्तू मला पुढच्या वर्षी 10,000ला मिळणारच नाही. म्हणजे मी ते वाचवले. पैसे वाचवण्याने जगातला एकही माणूस करोडपती नाही बनत. पैसे इन्व्हेस्ट व्हायला पाहिजेत. आणि इन्व्हेस्ट म्हणजे काय की महागाईपेक्षा तुमचा रिटर्न जास्त पाहिजे. म्हणजे आज तुमच्यापैकी 1 लाखाची FD एखाद्याने केली बँकेत, स्टेट बँकेत 6.5% न बुडावी म्हणून. कोऑपरेटिव्ह आपल्या पतसंस्था 9% 11% पण देतात, पण बुडायचे चान्स आहेत. म्हणून मी 6.5%ची येस बँकची FD सांगितली. 6.5%ची मी बँकेत FD ठेवली आणि महागाई वाढती माझी 60%. मी श्रीमंत बनणार आहे का गरीब बनणार आहे? काय तिथंच राहणार आहे, आहे तिथंच राहणार आहे. पण मला दिसताना वाटतं की 1,06,000 रुपये झाले
आणि इकडे माझी त्याला 1 लाखाची किंमतच पुढच्या वर्षी 93,000 झाली, किंवा 1 लाखाच्या वस्तू घ्यायला मला 1,07,000 लागतात, म्हणजे 500 रुपयाचा माझा तसाच लॉस झाला. त्यामुळे कधीही मॅक्झिमम सांगतात की उलट पाहिजे. पगार झाला की पहिले माझ्यासाठी सेल्फ इन्व्हेस्टमेंट पाहिजे. मी, माझे बायको, मुलं आणि माझ्या फ्युचर जबाबदार आहे. त्यासाठी पहिले पैसे बाजूला जायला पाहिजे, उरलेल्या पैशातून खर्च व्हायला पाहिजे आणि थोडंफार सेव्हिंग पाहिजे, जे की एमर्जन्सीला मी कधीही काढू शकतो. आपण उलट करतो की आला पगार की सगळा संपतो 15 दिवसात, 15 दिवसानंतर पुन्हा पुढच्या पगाराची आपण वाढ बघतो. नाहीतर मग आहे जवळचा मित्र 1000 रुपये दे, मॅक्झिमम केसमध्ये ते होतं. आता ऍसेट क्लासेस, ह्याच्या बाहेर जगात काहीच ऍसेट क्लास नाही. कॅश म्हणजे घरात आपण सेव्हिंग किंवा कॅश खिशात ठेवतो ती काही वाढणार नाही. दुसरं आहे इक्विटी. इक्विटी म्हणजे ओनरशिप इन टू अ बिझनेस. नंतर मी हे करतो, डिटेल सांगतो. फिक्स्ड इन्कम म्हणजे बँक एफडी, बॉन्ड्स. रिअल इस्टेट, त्यामध्ये कमर्शियल येईल, रेसिडेन्शियल येईल, प्लॉट येईल, फ्लॅट येईल, सगळे. शेवटचं कमोडिटीज. कमोडिटीज मध्ये काय येईल? सोनं, चांदी. आता कॅश म्हणजे मला फक्त लिक्विडिटीसाठी पाहिजे. कॅश फक्त लिक्विडिटीसाठी पाहिजे की एमर्जन्सी मला आज जर एकदम खूप एमर्जन्सी आली तर मला लगेच पाहिजे म्हणून तेवढी कॅश पाहिजे. कारण कॅशवर इंटरेस्ट नाही मिळत. सेव्हिंग अकाउंटचं व्याज पण 2-2.5% असतं. घरात 10,000 रुपये काढून ठेवले किंवा लाख रुपये काढून ठेवले तर 0 व्याज असतं. इक्विटी. इक्विटी म्हणजे शेअर्स. आता आपण शेअर मार्केटकडे शेअर्स म्हणून बघतो. ऍक्च्युअल आपण काय बघायला पाहिजे? ओनरशिप इन टू अ बिझनेस. समजा माझ्याकडे 10 लाख रुपये आहेत आणि मी 10 लोकांना दिले पैसे. ते एक अंबानी, SBI, HDFC बँक, IT कंपन्या, आपण जी गाडी चालवतो त्या गाडीचे शेअर्स, म्हणजे टू व्हीलर असेल तर बजाज किंवा हिरो होंडा आहे, मारुती आहे किंवा आता हुंडाई आला किंवा टाटा मोटर्स आहे. त्या गाडीत मी जिथं जाऊन पेट्रोल भरतो त्या पेट्रोल कंपनीचे शेअर्स घेतले. त्या गाडीला ज्या कंपनीचा पेंट लावलाय त्या पेंट कंपनीचे शेअर्स घेतले, बर्जर म्हणा किंवा एशियन पेंट. त्या गाडीला ज्या कंपनीचे टायर आहे ते टायर लावले. मी जो मोबाईल वापरतो किंवा नेट वापरतो त्या कंपनीचे शेअर्स घेतले. मी जर गोळ्या खात असेल, टॅबलेट, त्या टॅबलेटला उलट करून बघायचं, जे नाव आहे सिप्ला असो किंवा अजून कोणी, त्या कंपनीचे शेअर्स घ्यायचे. झालं. जगात वेगळं काहीच करायची गरज नाही. जिथं माझं अकाउंट आहे त्या कंपनीचे मी बँकेचे शेअर्स घेईन. म्हणजे ते कंपन्या किंवा ते बिझनेस त्यांच्यासाठी प्रॉफिट कमवण्यासाठी काम करणार आहेत. मी त्यांना पैसे दिले 10 लोकांना आणि वर्षभर मी झोपून राहिलो. ते त्यांच्या कंपन्या चालवण्यासाठी दररोज काम करणारच आहे ना. मला काम लक्ष द्यायची गरज नाही. अंबानी त्याची कंपनी वाढवण्यासाठी दररोज सगळे उठून कामाला जातो. पण मी जर अंबानीचे 10 शेअर्स घेतले तर अंबानी ज्या पर्सेंटेजमध्ये वाढणार आहे त्याच पर्सेंटेजमध्ये मी वाढणार आहे. पण आपण काय म्हणून बघतो? शेअर. आता सगळ्यात अंबानीचं समजा रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर पडला, सगळ्यात मोठं नुकसान कोणाचं आहे? समजा आपण 2,500 रुपयाला शेअर घेतला आणि 2,500चा झाला 2,000ला. लॉस कोणाचा आहे जास्त? शेअर होल्डर. सगळ्यात मोठा शेअर होल्डर कोण आहे? अंबानी. पण आपण शेअर विकतो. तो विकतो का? तो त्या शेअरकडे शेअर म्हणून नाही बघत, तो माझा बिझनेस म्हणून बघतो. आणि ज्यावेळेस आपण विकतो ना त्यावेळेस तो स्वस्तात परत बाय करतो. कारण त्याला माहिती नाही माझी कंपनी आणि पुढचं फ्युचर काय. आणि आपण बघतो अरे हा शेअर वाढत नाही, विकून टाका. फिक्स्ड इन्कम म्हणजे बॉन्ड्स वर आहे. EPF, PPF, LSC, बॉन्ड्स. त्याच्यात तुम्हाला इन्फ्लेशनच्या नियर अबाउट रिटर्न मिळतात. इन्फ्लेशन म्हणजे त्या देशातली महागाई. आता PPFचं व्याज किती आहे? 7.5%. EPFचं 8.5%, LSC 7%, पोस्टात 7-7.5%च्या सगळ्या RD, FD सगळं चालतं.
देशातली महागाई आज 4-6%, म्हणजे मला 1-2% जास्त मिळणार आहे. शेवटी रिअल इस्टेटमध्ये सगळ्यात जास्त रिटर्न कधी बनले? 2002 ते 2010, 15 ते 20%. 2014 ते 2024 रिअल इस्टेटचे रिटर्न आहेत 5 आणि 6%. ऍक्च्युअल 5 आणि 6% रिअल इस्टेटचे रिटर्न आहेत. खूप क्वचित ठिकाणी वाढलेले आहेत. आता जस्ट म्हणजे वन साइडेड नव्हता. ह्यात गेल्या 8-10 वर्षापूर्वी कुणी फ्लॅट घेतलेला आहे? कितीला घेतला होता? 48. कधी घेतला होता? 4 वर्ष. 4 वर्ष झाले. आज व्हॅल्यू किती आहे त्याची? 53-54 आसपास. 53-54 म्हणजे 50चा 54. 5 लाख रुपये वाढले. 5 लाख रुपये माझे वाढले, 50 लाखावर 5 लाख वाढले, म्हणजे 10% वाढले. 10% किती वर्षात वाढले? 4 वर्षात. म्हणजे वर्षाला किती वाढले? 2.5 लाख. व्याज भरलं किती? 3 लाख वर्षाला. म्हणजे प्रॉपर्टी लॉस मध्ये की प्रॉफिट मध्ये? गेल्या 10 वर्षात पिंपरी चिंचवड मधल्या प्राइस ना डबल झाल्या. कुठली विंस टाऊन घ्या, ऐश्वर्या घ्या, आमची कुठल्याही सोसायटीला जर घेतल्या ना तर 30-35 लाखाला 2 BHK होता, तो आज झालाय 65 ते 70 लाख. मोशीमध्ये तर तेवढा पण नाही वाढला. मोशीतले आजही रिटर्न 0 आहे. फक्त ते दिसताना दिसतं 30चं 50 झालं, पण त्याच्यावर मी जे व्याज भरलं ना आजपर्यंत ते ऍड केलं की ते 0 रिटर्न. म्हणजे जर ह्या साईडला पिंपरी चिंचवडमध्ये 30 लाखाचा फ्लॅट आज 65 लाखाला झाला, म्हणजे डबल झाला. 12 वर्ष झाले. 12 वर्षात डबल म्हणजे वाढला 6.5%. मी जे लोन घेतलं त्याच्यावर व्याज भरलं 9%. म्हणजे ती प्रॉपर्टी माझी कितीनी वाढली? 2 किंवा 3%. मग तेवढे जर मी सेव्हिंग अकाउंटला RD जरी केली असती ना तरी त्यापेक्षा जास्त वाढले असते. इव्हन भरपूर इमोशनल असतं की आपल्याकडे पैसे आले की पहिला आई वडील आणि सासू-सासऱ्यांचं मनात काय असतं? गावात एक प्लॉट निघालाय, शेतीचा तुकडा निघालाय, तो घेऊन टाक. आता ती शेती करायला कधी कोणी जाणारच नसतं. असं काही शेतकरी करोडो झाले असते ना. 25 किंवा 50 लाख एकरी शेतीचं इन्कम किती असेल? 2 ते 3 लाख रुपये. ती पण कंटिन्युटी नाही. किती झालं टक्क्यामध्ये? त्यातलं एक जर सुगी गेली, एक जर पीक माझं चुकलं तर गेल्या 5-6 वर्षाचा प्रॉफिट संपून जातो. निसर्ग माझ्या हातात नाही. आणि जो माणूस विकतोय कुठेही कधीही विचार करायचा की रिअल इस्टेट मध्ये जाताना कोणी कधीही सांगितलं ना की ह्या एरियात प्रॉपर्टी प्राइसेस वाढणार आहेत, इथून हा DP रोड जाणार आहे, इथून हे कॅनल जाणार आहे, इथून हा हायवे जाणार आहे आणि पुढच्या 2-3 वर्षात भाव खूप वाढणार आहे. फार बहुत प्रश्न स्वतःला विचारायचा की एवढं सगळं चांगलं घडणार आहे तर तो माणूस मला का विकतोय? सख्खा भाऊ पण सख्या भावाला स्वस्तात विकत नाही ना काय. तो माणूस का विकतोय? तो त्याच्या डोक्यावरचं ओझं माझ्या डोक्यावर टाकतोय. मी आयुष्यभर त्याच्याकडे घेऊन फिरणार, हप्ते भरत बसणार आणि घरात त्याच्यामुळे पैसे. आता 50 लाखाचं कर्ज घेतलं, 25,000 रुपये हप्ता जातोय. बायको म्हणली आपल्याला इकडे फिरायला जायचंय. नवरा मध्ये लिहून तुला काय अटकल आहे, इथं मी कसं घर भागवतोय ते मला माहित. बायको लगेच आवाज वाढवून म्हणेल मी तर नव्हतं म्हटलं तुला हे घर घे, तू घेतलंस तू निसता झालं. मग हा म्हणणार मी माझ्यासाठी तर नाही घेतलं ना. त्यातून घरात कॉम्प्लेक्स. म्हणून कधीही घर घेताना एक तर नवीन प्रॉपर्टी घ्यायची असेल तर 50% त्या प्रॉपर्टीच्या किमतीचे तुमच्याकडे पैसे पाहिजेत किंवा 30%च्या वर EMI नसायला पाहिजे पगाराच्या. 30 ते डोक्यावरून पाणी 35, त्याच्यावर 50% कधीच नसायला पाहिजे. साधी गोष्ट बघा ना की किती जणांनी जेवढ्यांनी घर घेतले असतील ना त्यावेळेस ऍक्च्युअल EMI चालू झाला त्याच्या अगोदरच्या महिन्यात तुमच्याकडे EMI भरले इतके पैसे होते का? कधीच नव्हते. मग आपण EMI कसा अफोर्ड करू शकतो? करू शकत नाही.
पण ते बर्डन आपण घेतो दिखाव्यासाठी, दाखवण्यासाठी, गरजेसाठी, पगार वाढला म्हणून. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय झाला आजच्या याच्यामध्ये, पगार वाढले म्हणून आपण खर्च वाढवले. पगारच नसते वाढले ना तर कुणीच खर्च नसते वाढवले. पगार वाढला माझा म्हणजे नॉर्मल कॉन्स्टेबल वरून हवालदार, हवालदारवरून जमादार, असं रँकिंग वाईज जर मी वाढत गेलो ना की मला माझी ती बाईक असं वाटतं शॉकअप जर खराब झाले आता नवीन गाडी घ्यायची, आता 2 व्हीलर नको 4 व्हीलर घ्यायची, येते 8-9 हजाराचा हप्ता. पण जर प्रमोशनच नसतं झालं तर त्यांनी 4 व्हीलर कधी घेतलीच नसती. आता घ्यायला पाहिजे की नाही, घ्यायला पाहिजे पण बॅलन्स करतो. की नुसते मी हप्ते भरण्यासाठी जॉब करतोय आणि हातात काहीच राहत नाही असं पण नकोय. सोनं चांदीचे रिटर्न गेले 10 वर्षाचे आहेत 9%. FD पेक्षा सोनं परवडतं कधी. पण सोनं कसं पाहिजे, पेपर फॉर्म मधलं किंवा वडे आणि कॉईन, दागिने नाही. आज ह्याच साईडने जर बघितलं ना तर तुमच्याकडे प्रत्येकीकडे 1-2 तरी दागिने निघतील जे तुम्ही गेल्या 5-7 वर्षात वापरलेच नाही. नवीन घ्यायचं तर तो मोडायचा, नवीन घ्यायचा पण तो मोडला जात नाही कारण इमोशनल अटॅचमेंट आहे. आणि इकडे जर कोणी डोकं चालवायला गेलं घरात की तुझे दागिने आपण मोडून इन्व्हेस्ट करू, सासू सासऱ्यांना फोन, आई वडिलांना फोन की बघा तुमचा जावई काय करतोय, बघा तुमचा लेक काय करतोय. त्यामुळं 9% रिटर्न आहेत कम्युनिटीचे गेल्या 10 वर्षाचे, म्हणजे सोन्याचे गेल्या 3 वर्षाचे रिटर्न आहेत 15%. सोनं 2-3 वर्षात झपकन वाढतं, नंतर पडतं, परत स्टॅग्नंट होऊन राहतं. 2004 मध्ये पहिल्यांदा सोनं 5,000 झालं, 2010 येता 21,000 झालं, 20,000. 2012-13ला 33,000 झालं, तिथून 33 ते 40,000 2019 पर्यंत होतं, लॉकडाऊन पर्यंत. आणि 19 नंतर झपकन 81,000 गेलं, 81,000 नंतर आज 75,000 आहे. म्हणजे सोन्याने लॉस केलाय 75 वरून 81 वरून 75 आलं गेल्या 3 महिन्यात. आता तेच जर तुमचे पैसे म्युच्युअल फंड किंवा शेअर्स मध्ये असते तुम्ही काय केलं असतं, विकून टाकलं असतं लॉस झाला म्हणून. किती जण जाऊन सोनं विकणार आहे, एक काही नाही. सोन्याला लगेच आपण म्हणतो आत्तासाठी नाही, लॉंग टर्म साठी घेतलंय ते, जे की पैसा पैसाच आहे ना. मी शेअर्स मध्ये पण 81,000 लावले 3 महिन्यापूर्वी आणि सोन्यात 81,000 लावले. शेअर्स मध्ये झाले 75,000 कारण 78,000 सेन्सेक्स आहे, सोन्यातही झाले 75,000. दोन्हीकडे सेम लॉस आहे. पण मी बघताना काय बघतो, ते पटत परवडत नाही आपल्याला शेअर मार्केट, विकून टाका ते 75-70 होण्या अगोदर विकून टाका. सोन्यात तसंच ठेवतो. याच्यावर नंतर येऊच आणि परत काही क्वेश्चन असतील ना मध्ये विचारले तरी चालतील, म्हणजे तिथले तिथं डाऊट क्लिअर होतील. पैसे आल्यानंतर आपल्याकडे ऑप्शन काय, त्याच्या बाहेरचं कुठला ऑप्शन आहे दुसरा, कुठलंच नाही. आता ह्याच अलोकेशन जर व्यवस्थित ठेवलं तर आपण श्रीमंत बनतो. सगळे पैसे उचलून शेअर्स मध्ये टाकले ना, स्टॉक्स मध्ये, आणि मार्केट 50% पडलं की अटॅक येऊन मारणारच आहे. आणि सगळे पैसे उचलून इन्शुरन्सची मोठी पॉलिसी काढली ना 20-25 वर्षाची कुठल्याही कंपनीची, तर गेल्यानंतरच काही मिळाले तर मिळाले, जिवंत असताना ते पैसे मिळणार पण नाही. आणि सगळेच पैसे बँक डिपॉझिट मध्ये ठेवले तर पुढे काहीच होणार नाही, तर मुलांच्या फी पण भरता येणार नाही. त्यांना बँकेत पैसे डबल व्हायला लागतात 12 वर्षात. रूल ऑफ 72 आहे. 72नी तुम्ही डिवाइड केलं ना व्याजानी किंवा इंटरेस्ट, म्हणजे इंटरेस्टनी की किती वर्षात पैसे डबल होतील ते येतं, किंवा 72ला तुम्ही डिवाइड केलं ना वर्षांनी की मला 10 वर्षात डबल पैसे पाहिजे, तर जो येतो 7.2 म्हणजे 7.2% जर तुम्हाला व्याज मिळालं तर पैसे 10 वर्षात डबल होतील. त्यामुळे बँकेत आता 13-14 वर्ष लागतात जवळपास. इन्शुरन्स असावा
पण तो कुठला पाहिजे, प्युअर टर्म इन्शुरन्स किंवा हेल्थ इन्शुरन्स. सगळ्यांचा पहिला इन्शुरन्स तर पाहिजे, यंगवाले सगळे जे इन्कम येते त्याच्या 8 to 10 टाइम्स इन्शुरन्स पाहिजे, तोही टर्म पॉलिसी पाहिजे. आणि प्रत्येकाची 10 लाखापर्यंत तरी पर्सनल हेल्थ पॉलिसी पाहिजे. पोलीस कार्ड सगळीकडे चालत नाही, लिमिट आहे, सगळ्या हॉस्पिटलमध्ये चालत नाही. त्यामुळे पर्सनल हेल्थ इन्शुरन्स पाहिजेच, कारण तिथंच पैसे जातात. जर पैसे नसले अंतर्जबाजारी तिथूनच माणूस होतो. कारण एकदा हॉस्पिटलमध्ये गेलं की डॉक्टरचं पहिलं काय वाक्य असतं, इन्शुरन्स आहे का. इन्शुरन्स आहे का म्हणजे फिक्स पैसे मिळणार आहेत. आणि आपण डोकं माझी बुद्धी लावायला गेलो ना की मला मेडिकल मधलं कळत कसं. कारण डॉक्टरांना पहिल्यांदा पगार 15, 20, 25 हजारच असतात. आता मी 3 कोटी इन्व्हेस्ट केले, ते मला रिकव्हर करायचे म्हटल्यावर मी जेन्युअल प्रॅक्टिस करू शकत नाही ना रिकव्हर. आणि त्याच्यावर माझं व्याज पण चालू आहे. त्यामुळे डॉक्टर चुकीचं करतायत का, नाही करत. इथिकल करतायत का, नाही करत. बंद करायचं. आता हे गेल्या 30 वर्षाचे सगळ्या ऍसेट क्लासचे रिटर्न आहे. म्हणजे 94 पासून 2024 पर्यंत या पॉइंट पर्यंत. आता ऍक्च्युअल ज्यांनी पीपीएफ मध्ये दरवर्षी 50,000 रुपये इन्व्हेस्ट केले, हे एक्झाम्पल आहे. दरवर्षी 50,000 रुपये म्हणजे महिना 4,000. म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट झाली सगळ्या ह्याच्यामध्ये 15.5 लाख. 15.5 लाखाचे पीपीएफला त्यावेळेस व्याज होतं 12%. तुमच्यापैकी काही जणांनी बघितलं असेल. 12% होतं, कमी होत 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 7.5%वर आला. म्हणजे ज्यांनी पीपीएफ मध्ये 50,000 इन्व्हेस्ट केले, त्याचे इन्व्हेस्ट झाले 15 लाख, त्याची आजची व्हॅल्यू आहे 70 लाख. म्हणजे रिटर्न आले 8.5%. आता ज्यांनी एफडी केली दरवर्षी 50,000ची, त्याचे झाले फक्त 58 लाख. व्याज आलं 7.5% ऍव्हरेज. ज्यांनी दर महिन्याला गोल्ड घेतलं 50,000 जाऊन, त्याचे 15 लाखाचे झाले 1,32,00,000, 1,23,00,000. रिटर्न आले 11%. एफडी पेक्षा जास्त. सोनं सहसा नाही घेत कोणी. आणि शेवटचं आहे हे निफ्टी 500, म्हणजे भारतातल्या 500 कंपन्या. त्याच्यामध्ये ज्यांनी इन्व्हेस्ट केले त्याचे झाले आज 3 कोटी रुपये. 4 मित्र आहेत, एकत्र जॉबला लागलेले. 25व्या वर्षी समजा सुरुवात केला असेल, आज 30 वर्षानंतर 55 झालं, रिटायरमेंट पर्यंत पोहोचले. जो मार्केटची भीती नको म्हणून पीपीएफ मध्ये पैसे टाकत गेला, त्याचे झाले आज 70 लाख. इन्व्हेस्ट तेवढेच केले, वर्ष तेवढेच केले त्यांनी. ज्यांनी एफडी केले त्याचे 58 झाले, ज्यांनी सोनं घेतलं त्याचे 1,32 झाले, 1,23 झाले. आणि ज्यांनी मार्केटमध्ये टॉपच्या 500 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केले, मग दरवर्षी 50, मग ते SIP असो नाहीतर दरवर्षी टॉपच्या 500 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केले, त्याचे झाले 3 कोटी. आज जर दोघांना 8% व्याज मिळालं तर त्याला 3 कोटीवर 8% मिळणार आहे, त्याला 70 लाखावर 8% मिळणार आहे. तो टोटली फायनान्शियली फ्री झाला. पण ह्याच्यात भीती कुठं असते की इथं व्याज फक्त कमी होत गेलं, मायनस नाही झालं. सोन्यामध्ये इथं जर मी बघितलं, सोनं इथं लॉस केलाय 20%, मायनस 20% सोनं. नंतर इथं 3% मायनस, इथं 10% मायनस. इथं तर तुम्ही सगळे जॉबला होता, 10% लॉस केलाय. इथं 5%, इथं 30% वाढलं, इथं लॉस, इथं 15% वाढलं, इथं 17% वाढलं. आता या वर्षी पण 15% जवळपास वाढलं. म्हणजे सोनं पण अपडाऊन होतं, चांदी अपडाऊन होतं. पण आपल्याला शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड म्हटलं की भीती वाटते. आता शेअर मार्केटमध्ये पण किती लॉस आहे, 35%, परत 15%, पुन्हा इथं 97%, 1 वर्ष डबल झाले. आता जो 4 वर्ष इन्व्हेस्टेड राहिला त्याचा लॉस झाला, पण 1च वर्षी डबल झाले. परत खाली इथं 91% झालं, इथं 56% मायनस 2008ला. त्या दुसऱ्या वर्षी 92% रिटर्न. करोनामध्ये रिटर्न आले
34%, 15, 34, 7 आणि हे शेवटचं महागाईचे रिटर्न. आता महागाईचे पर्सेंटेज आणि एफडीचे पर्सेंटेज सेमच आहेत, म्हणजे तो माणूस कुठेच गेला नाही, आहे तिथंच राहिला, ना श्रीमंत झाला ना गरीब झाला. त्यामुळे आता प्रत्येकाच्या रिस्क प्रमाणे कुठे किती करायचे आपण ते प्रत्येकाच्या आहे. आणि हे सगळ्यात मोठा दुश्मन हा आहे. महागाई म्हणजे काय कोणी सांगेल? साध्या भाषेत इन्फ्लेशन. कोणी महागाई काय करते? आपली पर्चेसिंग पॉवर कमी करते. म्हणजे मला आज 1 लाखात जर जेवढ्या वस्तू मिळत आहेत तेवढ्या वस्तू मला पुढच्या वर्षी नाही मिळणार, कमी वस्तू मिळणार आहेत. म्हणजे माझी पर्चेसिंग पॉवर कमी करते, माझ्या पैशाची किंमत कमी करते. जसं आपण म्हणतो की तुमच्या पहिल्या पगारात 500 रुपयाची किंमत किती होती? खूप होती. आज 500 रुपयाची किंमत तेवढी आहे का? नाही, व्हॅल्यू कमी झाली. आणि हा सगळ्यात मोठा दुश्मन आहे आणि आपण त्याच्याकडे कधी लक्ष देत नाही. रिअल मध्ये तोच दुश्मन आहे खरा. आपली पर्चेसिंग पॉवर कमी करत जातो किंवा खर्च वाढवत जातो. दोन्ही साईडने पैसे असतील तर कमी करतो व्हॅल्यू आणि पुढे जाऊन खर्च करायचे त्याचे भाव वाढवतो. म्हणजे मुलाचं माझ्या शिक्षण समजा आज जी इंजिनिअरिंग करताना 3 लाखात होत असेल ना, ते 10 वर्षानंतर त्याचे डबल ट्रिपल लागणार आहे. तेवढी माझी बेस वाढते का? ती वाढत असेल तर मी ते खर्च मॅनेज करू शकेल. याचा इम्पॅक्ट काय होतो? फक्त 5% महागाई घेतली ना तर आजचे जे 30,000 रुपये सेम लाईफस्टाईल जगायला तुम्हाला 20 वर्षानंतर 80,000 रुपये लागणार आहेत. त्यातले तर मुली त्यातले तर थोड्या एम जाईल. प्रत्येकाच्या घरात 8-10 हजारात घर बघायचं. सेम तुम्ही पहिले 3 हजार घर 5-6 हजारात बघायचं त्यावेळेस. आज आपलं दूध बिल, फोनचे चार्ज, ते नेटफ्लिक्स, स्टिक ह्याचंच बिल तेवढं येतं. मुलांचे प्रोजेक्ट ही तर नावाला असते पण प्रोजेक्ट मध्येच आपले पैसे भरपूर जातात. उलट आजचे 1 लाख जे आहेत ते 20 वर्षानंतर ऍक्च्युअल त्याची व्हॅल्यू 35,000 होणार आहे. दोन्ही साईडला आजच्या ह्याची किती महागाईने वाढणार आहे आणि इन्फ्लेशनमुळे आजची 1 लाखाची पर्चेसिंग पॉवर माझी किती कमी होणार आहे. 5%च पकडले मी. आता हे ॲसेट अलोकेशन किंवा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन का महत्वाचं आहे? तर सगळीकडे पैसे पाहिजेत माझे. ते कशासाठी पाहिजेत की मी रिस्क पण मॅनेज करेन, मार्केट व्हॉलॅटिलिटी मला पाहिजे आणि लॉंग टर्मला माझे फायनान्शियल गोल अचीव्ह व्हायला पाहिजे. कारण फक्त ट्रम्प आला म्हणून सोनं 5,000 पडलं अमेरिकेत. ट्रम्प भारतात आलंच नाही ना. ट्रम्प आला अमेरिकेत, सोनं पडलं. युद्ध होत आहे रशिया युक्रेनचं, महागाईवरती आपले. त्यामुळे ते ॲसेट अलोकेशन, इंडस्ट्री डायव्हर्सिफिकेशन पाहिजे. कारण आज जसं नोकिया, कोडॅक आज नाहीतच, खूप बिझनेसेस बंद पडले. नवीन पण खूप बिझनेसेस आले. आपण कधी विचार केला होता का ब्लिंकिटवर ऑर्डर दिली की 1 तासात घरात सामान येतं? आता तो कुठून तरी आपल्या शेजारून आणत असेल ना, 1 तासात ब्लिंकिटची ऑर्डर मिळते. तुम्ही रात्री किती वाजता फोन करा, झोमॅटो ते येते, स्विगी. आता मी ते ह्याचं अमेझॉन मलाचं पुस्तक वाचतोय जेफ बेझोसचं. 96 साली त्यांनी अमेझॉन चालू केली. अमेझॉन आपल्याला नाव कधी कळलं? आत्ता. आणि त्यांनी सुरुवात काय केली होती? पुस्तकाची कंपनी. म्हणजे पुस्तकं फक्त ऑनलाईन विकत होता. आज जगातला रिचेस्ट पर्सन आहे. स्वतःची ॲसेट काय आहे का? काही नाही. ह्याचं घ्यायचंय त्याला विकायचंय आणि ते पण लोकच मागणार आहे. हा ऍडव्हर्टाईजला पण येत नाही.
आता हे बेसिक म्युच्युअल फंडचं वर्क कसं होतं, तर इन्व्हेस्टर आपण पैसे इन्व्हेस्ट करतो, ते सगळे मिळून एकत्र पैसे होतात, ते जातात आपले फंड मॅनेजरकडे. म्हणजे समजा SBI म्युच्युअल फंड आहे, कोटक म्युच्युअल फंड आहे, आपले लाख रुपये जाणार आहेत त्याच्याकडे, तो इन्व्हेस्ट करणार आहे स्टॉक्स किंवा सिक्युरिटीजमध्ये, म्हणजे शेअर्समध्ये वेगवेगळ्या. मग आपण डिसाईड करू की स्मॉल कॅप, लार्ज कॅप, त्याने तो त्याचे स्प्लिट करणार आहे. नंतर इथून डायव्हर्स रिटर्न जनरेट होणार आहे, तर ते आपल्याकडे येणार आहे. हे बेसिक म्युच्युअल फंडचं स्ट्रक्चर आहे. SIP, आता आपण सगळे SIP ऐकतो, म्युच्युअल फंड रिस्की आहे पण SIP मध्ये प्रॉफिट आहे, किंवा SIP ला भीती नाही, जनरली होतं, किंवा SIP चे व्हिडिओ बघतो. आता SIP चा फायदा काय होतो की स्टार्ट अर्ली म्हणतात, म्हणजे जसं एखादा 10,000 रुपयाची SIP केली आणि 20 वर्ष ठेवली तर 24 लाखाच्या जवळपास 20 वर्षात आज 1 ते 1.5 कोटी झाले. 15 वर्ष ठेवले असेल तर त्याचे 50-55 लाख होतात. दर 5 वर्षानंतर पैसे डबल होतात. त्यामुळे माझे आज 3 कोटी असतील तर ते 5 वर्ष मी जर SIP एक्सटेंड केली की 3 ते 4.5 कोटी होतात. कंपाऊंडिंग. बाकी सगळे ऑप्शन आहेत त्यात, स्टेप अप आहेत, हे आहे. आणि इमोशन्स ते म्हणजे काय की मार्केट पडलं तर आपण इन्व्हेस्ट नाही करत, पण आपली SIP असली की दर महिन्याला आपल्या अकाउंटमधून जात राहते. ऍक्च्युअल हे 10,000 रुपयाची SIP जर तुम्ही 12% केली असेल, वय वर्ष 25, 6.5 कोटी रुपये होतात ऍट द एज ऑफ 60. पण मी जर 5 वर्ष डिले केलं तर 3.5 कोटी होतात. पैसे 10,000. कंपाऊंडिंगचा बेनिफिट नाही. जर एखाद्याने 40 वर्षी SIP चालू केली तर तो 24 लाख इन्व्हेस्ट करणार आहे, त्याची अमाऊंट बनणार आहे 1 कोटी. म्हणून म्हणतात स्टार्ट अर्ली. जेवढं लवकर कराल तेवढं कंपाऊंडिंग जास्त होतं. आणि यात रिटर्न पकडले 12.5%, जे की ऍक्च्युअल रिटर्न आहे स्टॉक मार्केटचे गेल्या 40 वर्षाचे 15%, गेल्या 40 वर्षाचे, गेल्या 20 वर्षाचे पण 15.5%, गेल्या 15 वर्षाचेही 15.5%, गेल्या 10 वर्षाचेही 16% रिटर्न, गेल्या 5 वर्षाचे 18% रिटर्न. तरी आपल्याला भीती वाटते. आता हे ऍक्च्युअल SIPचं कॅल्क्युलेटर, की मी जर मागाशी जे सांगितलं ना, मी जर 10,000ची SIP 15 वर्ष केली आणि ऍव्हरेज मला 15% रिटर्न आहे तर 67 लाख होतात. पण मी जर ती 5 वर्ष एक्सटेंड केली तर माझे बनतात 1.5 कोटी. म्हणून एक सिंपल फॉर्म्युला आहे, 15,000 रुपयाची महिना SIP, 15% रिटर्न मिळाले तर 15 वर्षात होतात 1 कोटी रुपये. पण एखाद्याने जर तीच SIP 10 वर्षच केली तर 41 लाख होतात. म्हणजे 10 वर्ष जर मी 10,000 रुपयाची SIPचं एक्झाम्पल घेतलं, 10,000 रुपयाची SIP 10 वर्ष केली तर माझे बनणार आहेत 27 लाख. म्हणजे 12 लाख मी इन्व्हेस्ट करणार आहे. आता मी 24 लाख इन्व्हेस्ट करणार आहे 20 वर्षात, म्हणजे माझे 27चे डबल व्हायला पाहिजेत. तर ते 27चे डबल न होता 1.5 कोटी होता. तो गॅप जो आहे ना तो कंपाऊंडिंग आहे. मी 10 वर्षात 12 लाख पे करणार आहे, 12चे 27 होणार आहे. 20 वर्षात मी किती पे करणार आहे? 24 लाख. म्हणजे 27चे डबल व्हायला पाहिजेत. 27चे डबल म्हणजे 52 लाख 53 लाख रुपये व्हायला पाहिजे. तेवढे न होता 1.5 कोटी होता. म्हणजे 1 कोटी जे आहे ते माझं कंपाऊंडिंग इफेक्ट आहे. याच्यामध्ये सगळ्यात आहे. ज्याने समजा PPF किंवा याच्यात 8% केली, तुमचा GPF किंवा तुमचं काय DCBS आता जे आहे हे 8% जर पैसे गेले तर 20 वर्षात तुमचे बनणार आहेत 60 लाख. SIP मध्ये आले तर बनणार आहे 1.5 कोटी. वर्ष तेवढेच, पैसे तेवढेच, फक्त एकाच्या डोक्यात भीती आहे, एकाच्या डोक्यात ऍग्रेशन आहे. आणि हे घडलंय सगळं. मी ते अझम्पशन केलंय. हे कॅल्क्युलेटर, रेड कॅल्क्युलेटर मी बनवलंय की 8% जर तुमचे पैसे वाढले, यात ऍसेट क्लास काय नाही दिली. म्हणजे तुम्ही सोन्यात टाका, FD टाका, कुठेही टाका, 8% जर तुमचे पैसे वाढले तर एवढे बनतील 10, 15, 20 वर्षात.
12% जर पैसे वाढले तर एवढे बनतील. मग तुम्ही रिअल इस्टेट मध्ये जरी टाकले आणि ते 12% वाढले ना दरवर्षी तरी तेवढे बनणार आहे. एक रेंज सांगितली मी की 8 ते 15% रेंज मध्ये टक्क्याचा किती फरक पडतो. त्याला ऍसेट क्लास काही असू शकतो, म्हणजे एफडी असेल काही असेल, फक्त ते टक्के. तेवढे कोटी बनतात पण ते काय नाहीत बनत. आजही जगात भारतातले 4%च लोक इन्व्हेस्ट करतात, फक्त 4%. त्याच्यामुळे जे 1.5 पॉईंट आहेत ना इथं सगळं लॉस होतो. हे 92 म्हणजे हर्षद मेहता स्कॅम, तिथं 30% मार्केट पडलं. नंतर इथं ऍक्च्युअल आपली इकॉनॉमिक रिफॉर्म ज्या माणसाने केला तो देव माणूस काल पोहोचला. नाहीतर देश त्यावेळेस बिकेला लागला होता. 8 दिवसाचे फक्त डॉलर होते आपल्याकडे, 8 दिवसाचं इम्पोर्ट एक्सपोर्ट होईल एवढं. म्हणून आपल्याला सोनं गहाण ठेवलं आणि त्यावेळेस आपण सगळे शिकलो असेल इतिहास, भूगोलात, इतिहास आणि इकॉनॉमिक्स मध्ये खाऊ ज्या खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण याची तिथं सुरुवात झाली. तिथून मार्केट वाढलं. इथं हर्षद मेहता दुसऱ्या वर्षी 30-40% मार्केट पडलं. नंतर इथं एशियन क्रायसिस आलं, एशियन फायनान्शियल क्रायसिस. मग इथं वाजपेयी आले निवडून. नंतर इथं 2000 साली .com बबल आला, Y2K प्रॉब्लेम, केतन पारेख, तिथं मार्केट पडलं. इथं 2008 साली मार्केट 21,000वरून 7,000ला आलं, पण 1 वर्षात डबल झालं. इथं 1 वर्षात परत डबल झालं. ह्या पॉइंटला इथं पडलं. इथून नोटबंदीच्या वेळेस परत एनडीए निवडून आलं. हे 14च्या वेळेस इथं क्रायसिस जे होते ना, कोल मायनिंग घोटाळा, टेलिकॉम घोटाळा, त्यामुळे मार्केट पडलं 13 मध्ये. नंतर हा सगळ्यात मोठा कोरोनाचा. आता कोरोनामध्ये काय झालं, इथं तुम्ही सगळे भेटले असता मला आणि माझं बोल बच्चन ऐकून तुम्ही सगळ्यांनी लाख रुपये दिले असते ना. 2 महिन्यात झाले होते 50,000. तुमच्यापैकी किती जणांनी पैसे इन्व्हेस्ट ठेवले असते? एकच. बऱ्याच जणांनी घाबरून पैसे काढले असते. पण तिथून पुढं 5 महिन्यात परत ते 1 लाखाचे 1.5 लाख झाले आणि आज त्याचे 2.5 लाख झाले. 4 वर्षात 2.5 लाख, 1 लाखाचे. पण किती काय? 1 लाखाचे 50, 50चे 2.5. पण ज्याने डेअरिंग करून त्या 50 झाले त्यावेळेस अजून 50 टाकले, त्या 50चे पण 2.5 झाले ना. जरी ती भीती असेल तर कमीत कमी विड्रॉल नाही व्हायला पाहिजे पैसे. आता हे रोटेशन कायम चालतं. कधी सोनं वाढेल, कधी मिड कॅप वाढेल, कधी गव्हर्नमेंट बॉन्ड वाढेल. हे कुणाच्याही हातात नाही आणि हे जगात कुणालाही कळत नाही. वॉरन बफेट ही 60 ते 65% वेळेस चुकतो. जगातला असा एकही माणूस नाही ज्याला पुढच्या वर्षी मार्केट काय होणार आहे ते कळणार आहे. आणि त्याला जर ते कळलं असतं तर त्याने जॉब कशाला केला असता, तो त्याचे पैसे मॅनेज करत बसला असता ना. पण त्याला टीव्हीवर येऊन बोलायचंय, म्हणजे बोलण्यासाठी पगार मिळतोय म्हणून त्याला बोलायचंय. मार्केट जगातल्या कुणाला कळत नाही. मला 22 वर्षात 1% मार्केट कळत नाही. पण मी फक्त ट्रेडर नाही बनलो म्हणून वयाच्या 42व्या वर्षी फायनान्शियली फ्री झालो. आज हे फक्त पॅशन म्हणून काम करतो. माझ्यामुळे एखादी फॅमिली जरी फायनान्शियल सेक्युअर झाली ना तरी मला खूप समाधान मिळतं. पॅशन आहे माझ्यासाठी. आणि टार्गेट माझ्या ऑफिसमध्ये पण लिहिलेलं आहे. पुढच्या म्हणजे आता 1 वर्ष संपलं, पुढच्या 4 वर्षात 200 लोकांना करोडपती बनवायचे मला. इन्व्हेस्टमेंट 1 कोटी असायला पाहिजे 200 लोकांच्या. त्यासाठी त्यांच्याबरोबर मला राहायचं. जे येतील त्यांना सपोर्ट करेन, जे नाही येणार त्यांना थँक्यू व्हेरी मच. मला तरी कुठं वेळ आहे, कारण मला हजारो लोकांना शिकवायचंय ना. आता ही भीती, ऍक्च्युअल भीती, ते ग्राफ मध्ये नसेल कळलं. ह्या पॉइंटला पैसे डायरेक्ट निम्मे झाले ऑलमोस्ट. आणि प्रत्येक पॉइंट दर 5-7 वर्षांनी एकदा आले. तरीही 16% रिटर्न बनले. पण
जो थांबला ह्या करेक्शनच्या वेळेस तिथून पुढच्या 3 वर्षात रिटर्न डबल झाले. 3च वर्षात. ज्यांनी कोरोनामध्ये घाबरून पैसे विड्रॉ केले त्याचा लोकांना ज्यांनी टाकले त्यांच्या 2.5 पट वाढले. कळलं की मार्केट लोक घाबरतात, उलट त्यावेळेस बाय करायला पाहिजे. आता तुम्ही एक ड्रेस किंवा साडी घ्यायला गेला मॉलमध्ये, एका ड्रेसचं बजेट आहे तुमचं आणि तो ड्रेस आहे 1000 रुपयाला, पण तिथं गेल्यावर कळतं की 2 ड्रेस घेतलं की 1 ड्रेस फ्री आहे. तुम्ही किती ड्रेस घ्या? 3 बजेट एकच होतं ना. सेम 2 गुड्डेच्या बिस्किटवर 1 गुड्डेचा बिस्किटचा पुडा डिमांडला फ्री मिळाला ना, आपण 1 घ्यायचा असतो, घेऊन येतो 3. त्यामुळे कधी कुठल्याही मॉलमध्ये, रिलायन्स किंवा डीमार्ट मध्ये खायच्या वस्तू म्हणजे ऍक्च्युअल किचनच्या आतल्या वस्तू पुढं कधीच नसतात. त्या एंडला कोपऱ्यात असतात, कारण त्यांचं टार्गेट असतं की पुढे जाताना आपली ट्रॉली तिथं जाण्या अगोदरच भरायला पाहिजे. पॅकेट फूड असेल, सेंट असतील, परफ्यूम, हे ते सगळं असेल, दिसलं की आपण टाकतो, दिसलं की टाकतो. आणि ज्यावेळेस ऍक्च्युअल गहू तांदूळ डाळी घ्यायच्यात ना, तिथपर्यंत जाईपर्यंत ट्रॉली भरलेली असते. मग तिथं ते छोट्या बास्केट ठेवलेल्याच असतात. मग त्यात आपण ऍक्च्युअली घरात पाहिजे ना ते घेतो. कधीही ऑब्झर्व करा तुम्ही केल्यावर, कधीही. मला तर खूप आवडतं. ज्या दिवशी अशी सेल गर्दी असते ना, त्या दिवशी मी थांबतो तिथं, डीमार्टच्या बाहेर किंवा कुठल्याही रिलायन्स मॉलच्या बाहेर. फक्त ऑब्झर्व करतो की येणारा माणूस काय ठरवून आत गेला होता आणि काय घेऊन जातोय बाहेर. इव्हन मोबाईल घेताना आपलं बजेट असतं 25,000. 25,000चा मोबाईल घेऊन कधीच कोणी येत नाही परत. घर घेताना कधीही माणूस ठरवलेलं बजेट इतकं घर घेत नाही. कार घेताना माणूस कधीही ठरवलेलं बजेट इतकं कार घेत नाही, वाढवूनच घेतो. कारण त्याला इझी वाटतं. 1 लाखाचा ऐकून घ्यायला खूप अवघड आहे, पण 1 लाख नाहीत आपल्याकडे, पण 5,000चा EMI भरायला आपण सगळी श्रीमंत आहे. पैसे तेवढेच जाणार आहेत ना, पण हप्त्यावर मिळालं की आपण घेतो. हे गेल्या 44 वर्षाचे रिटर्न 15.5%. कितीतरी वेळेस मार्केट पडलं, वाढलं, सगळं झालं. दुसरं, सगळ्यात बेस्ट पुस्तकांची नावं ह्यानंतर कुणी फोटो काढून घ्या किंवा मी शेअर करेन. मार्केट आणि याच्यामध्ये येण्या अगोदर हे पहिले वाचा. वाचता आलं नाही तर त्याचे व्हिडिओज आहेत, ते ऐका आणि मग आयुष्यातले डिसिजन घ्या. सायकोलॉजी ऑफ मनी किंवा हे आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली आपण डिसिजन कसे घेतो, कुठल्या व्हिडिओज अंडर घेतो ना, ते सगळं कळतं त्यातून. थिंक अँड ग्रो रिच. आता हे सेम ॲज एव्हर हे लॉकडाऊन नंतर पुस्तक आलेलं आहे. भरपूर आहे. रिस्क, अपॉर्च्युनिटी. कुठंतरी पोहोचण्यासाठी प्रवास सुरुवात करावा लागेल, तर कुठंतरी पोहोचू. जर मी इथले चिंचवडच्या स्टेशनवरच थांबलो, मला पुण्यात जायचंय, मी गाडीतच बसलो नाही तर पोहोचेन का? कधीच नाही. बसावं लागेल. आणि त्याची सुरुवात फर्स्ट स्टेपनी होईल आणि लाईफ एकदम सुखकर. जर्नी लॉंगची आहे. सुरुवात कुठेतरी करा. फायनान्शियल चुका होऊ देऊ नका. जगात एक सिंपल प्रिन्सिपल फॉलो करा. जगात फ्री आणि फास्ट काहीच नाही. लग्न झाल्यानंतर मुलींनी जर 9 महिन्याचा त्रास सहन नसता केला आणि प्रेग्नन्सी नंतर 6 महिन्यात जर त्यांनी विचार केला असता की पोटात खूप दुखतंय, बाळ लाथ मारतंय, झोप होऊ देत नाही आणि मला आत्ताच पाहिजे, त्या आई बनू शकल्या असत्या का? त्रास सहन करायचाच आहे. आपण जर अपेक्षा केली की अरेंज मॅरेज करून
की मला लगेच 3 महिन्यात बाप बनायचंय, शक्य आहे का? तर 1-2 दिवस स्टॉक घेऊन किंवा ट्रेडिंग करून मी करोडपती बनेन, हे तरी कसं शक्य आहे? कोणीतरी काहीतरी त्याला विकायचं असतं म्हणून तो मार्केटमध्ये टिप्स सोडतो, ही कंपनी खूप वाढणार आहे आणि ती आपण तिथं घेतो. आपण घेतल्यानंतर म्हणजे समजा आता मी ट्रेडर आहे, मला एक कंपनी हा रुमाल विकायचा आहे, किंमत त्याची 10 रुपये, मी 30 रुपयेपर्यंत वाढवतो आणि मी मार्केटमध्ये न्यूज सोडतो की हा 100 रुपयाला जाणार आहे. एक तर ट्रॅक रेकॉर्ड सगळ्यांनी काय बघितलं, 10चा 30 झाला. परत माझे पंटर हा 30चा 40 पर्यंत घेऊन जातात. तुम्ही सुरुवातीला लाख रुपये टाकलेले असतात, लाखाचे लगेच तुमचे 2-3 महिन्यात 1.25 लाख होतात. मग त्यावेळेस कॉन्फिडन्स अजून वाढतो. मग जाऊन कुठेतरी आपली FD असलेली तोडतो आणि त्या स्टॉकमध्ये टाकतो आणि तो स्टॉक तिथून निम्मा होतो. कारण त्यावेळेस मी तो 40ला विकून बाहेर पडलेलो असतो. आणि सगळीकडे चालतं आणि ते मॅच करणारं कोणीही नाही जगात. फक्त भारतात स्टॉक मार्केट ट्रेडिंग मधून 10तला 1 जण पैसे कमावतो आणि तो शेअर ट्रेड करतो. म्हणजे एखाद्या मध्ये 10तला आहे आणि जो शेअर ट्रेड करतो, घेतो विकतो ना 3-6 महिने 9 महिने, त्यातले 70% लोक पैसे घालवतात, 30% लोक पैसे कमवतात. आणि मी माझ्या आजपर्यंतच्या करिअरमध्ये कोणी बघितलं नाही पैसे कमवलेले. पण जवळपास 1.5 कोटी 2 लाख ते 1.5 कोटी घालवलेले खूप लोक बघितले. 1.5 कोटी लॉस केलेलाही एक माणूस बघितलाय मी आणि 2 लाख रुपये लॉस केलेलेही बघितले. तुमच्याच पोलीसमधले एक एक्झाम्पल आता मी 2-3 दिवसापूर्वी भेटलो होतो. 16 लाख रुपये लॉस केलाय F&O मध्ये. आणि नंतर मिळवण्याचे 2 लाख दिसलेले ह्याच्यावर ॲपवर, त्याच्या म्युच्युअल फंड मधले, ते काढून मागितले. मिळवण्याने मला बोलवलं, तो माझा मित्र. त्याला सांगितलं, बाबा रे जॉब कर, झालं गेलं सोडून दे, झालं गेलं सोडून दे, 16 लाख बुडले सोडून दे. तू जर 16 लाख वसूल करायच्या नादी लागला ना तर संपला, तुझं करिअर गेलं, आत्महत्या करशील. तरी 3 दिवसांनी त्या मेहुण्याकडून 2 लाख रुपये घेतले. अक्षरशः त्या मेहुणे म्हणजे माझ्या मित्राच्या डोळ्यात पाणी आलं होतं. पण बहिणीचा नवरा दाजी, आणि तो ते 2 लाख पण घालवणार आहे आणि परत अजून घालवणार आहे. कारण ते व्यसन आहे. मी ओपनली सांगतो सगळ्यांना, कुणाला जायचं नाही, एन्जॉय करायचं, डान्स बार मध्ये जाऊन मजा करून या किंवा गोव्याला कसिनो मध्ये जाऊन मजा करून या. तुम्ही दररोज गोव्याला कसिनो मध्ये पैसे खायला नाही जाऊ शकत. पण इथं कमोडवर बसलो तरी माझ्या हातात मोबाईल असणार आहे, मी ट्रेड करत बसणार आहे. मी लॉस झाला 2 दिवस. ऍक्च्युअल खरी म्हणजे सायकोलॉजी कशी होते, माझे 1 लाख बुडले. बायको किंवा आई वडील मला शिव्या देतात, ओरडतात, म्हणून मी त्यांचे आना भाका घेतो, मुलींच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतो, इथून पुढे मी करणार नाही. कोणी घेतलेले आता मी शपथ घेतो आणि दुसऱ्या दिवशी मी म्हणतो की मला ट्रेडिंग करायचं नाही. पण मी काय करतो, दुसऱ्या दिवशी चॅलेंज लावतो की उद्या मार्केट 500 पॉईंटनी वाढणार आहे. आणि ज्या दिवशी मी पैसे लावत नाही ना त्या दिवशी मार्केट बरोबर 500 पॉईंटनी वाढतात. आणि मी दुसऱ्या दिवशी परत म्हणतो आज ना फ्लॅट राहणार आहे, काय वाढणार नाही, आणि नेमकं त्या दिवशी फ्लॅटच राहतात. तिसऱ्या दिवशी म्हणतो आज तर 1000% मार्केट 1000 पॉईंट मार्केट पडणार आहे, आणि त्या दिवशी पण बरोबर 1000 पॉईंट मार्केट पडतात. मग चौथ्या दिवशी माझा कॉन्फिडन्स असा होतो ना की मी तर जगातला एकदम इंटेलेक्च्युअल टॅलेंटेड माणूस. मग मी लगेच जवळच्या मित्राला फोन करतो, अरे 8 दिवसासाठी मला लाख रुपये दे ना. लाख रुपये घेतो, लावतो. आज मार्केट 200 पॉईंट 1000 पॉईंट वाढेल आणि त्या दिवशी 1000 पॉईंट पडतं. झालं, लाख रुपये झिरो. त्याचं प्रेशर येऊन माझे हार्टबीट वाढतात, माझे आतले जे आहेत ना पल्स ते इरेग्युलर होतात, इरेग्युलर. आणि त्याच्यातून असं होतं की एका दिवशी रात्री झोपतो माणूस आणि सकाळी उठत असतो.
कधीही कोणी मरत नाही लगेच. एक प्रोसेस असते, लेंथी प्रोसेस असते. अटॅक येणं, शुगर होणं, स्ट्रोक येणं ही 2 ते 3 वर्षाची प्रोसेस आहे. आपल्याला एक दिवस वाटतो की हा आज मेला, पण त्याची प्रोसेस 3 वर्षाची आहे. कारण आपण हार्टबीट आपण रेग्युलर करून घेतलेले. मग तसं आयुष्य जगायचंय का सुखी समाधानी जगायचंय ते आपल्यावर आहे. तर मला वाटतं थँक्यू. काही क्वेश्चन असतील तर प्रश्न विचारा. सर ते एक म्हटले आणि ते डाऊन झाले 0 झाले, पण आपण काय केलं तर तिकडे बघायचंच नाही. सहसा 0 होत नाही. 0 नाही झाले, समजा 1 लाख म्हटले 15,000 झालेले लॉस झाला आणि मग नंतर आपण टाकायचे नाही, तसेच राहू द्यायचे. मग तसेच राहू द्यायचे, विसरून जायचं तरच गरीब राहू शकतो. तरच तुम्ही 1 लाख टाकले, 1 लाखाचे झाले 50,000. 50,000ला मी पुढचे 3 वर्ष बघितले नाही. 100% रिटर्न बनणार आहेत ना. ते रिटर्न का बनणार आहेत? मार्केट 0 का नाही होत? मार्केट 0 झालं ना, तुम्हाला पगारच द्यायला पैसे नसतील गव्हर्नमेंटकडे, कारण देशच बुडणार. देश म्हणजे काय? ह्या कंपन्यांचं व्हॅल्युएशन म्हणजे देश. जर कंपन्या प्रॉफिट कमवतच नसतील तर गव्हर्नमेंटकडे टॅक्स येणारच नाही, आणि टॅक्स येणार नाही तर पोलिसांना पगार कुठून मिळणार आहे, आणि मला तरी पैसे कुठून मिळणार आहेत, आणि हॉटेलवाल्यांचे तरी धंदे कसे चालणार आहेत, कारवाल्यांचे तरी कसे चालणार आहेत. जर मला पगारच नाही तर कार घ्यायला मी कसं जाईल? आज हिंदवडी पार्क बंद पडला ना, तर तिथल्या सगळ्या रिअल इस्टेट प्राइजेस कचऱ्यासारख्या पडतील, कचऱ्यासारख्या. कारण की ते एकमेकांवर डिपेंड आहे. म्हणजे शेअर्स कुठलेही बघितलं ना, इक्विटी मार्केट, आणि इक्विटी मार्केट जगात का नाही बुडत? आता आपल्या इथं तर वर्ल्ड वॉर नव्हतं झालं, अमेरिकेत वर्ल्ड वॉर झालं होतं, सेकंड वर्ल्ड वॉर, फर्स्ट, दोन्ही वेळेस शेअर मार्केट होतं, दोन्ही वेळेस 50% मार्केट पडलं होतं. आता आपल्या इथं वर्ल्ड वॉर झालं समजा, आत्ता समजा अपेक्षा की ह्या वर्षी झालं वर्ल्ड वॉर, काय होईल? 40% लोक मरतील, मार्केट डाऊन होईल, एका दिवशी ते वर्ल्ड वॉर संपेल. संपल्यानंतर ते जिवंत आहेत, ते घर बांधतील, गाड्या घेतील, फिरायला जातील, कपडे घेतील, त्यांच्या गरजा पुरवण्यासाठी कंपन्या प्रोडक्ट बनवतील. प्रोडक्ट बनवण्यासाठी कंपन्यांना एम्प्लॉई घ्यावे लागतील. एम्प्लॉई घेतले म्हणजे मला पगार द्यावी लागणार. मी तुम्हाला पगार दिला की तुम्ही जाऊन खर्च करणार आहात. खर्च केले म्हणजे तुम्ही त्या कंपन्यांचे प्रोडक्ट घेणार, प्रोडक्ट घेतले की त्यांचे भाव वाढणार, परत सायकल चालू. फक्त तिथं पेशन्स पाहिजे. म्हणून इक्विटी मार्केट किंवा शेअर मार्केटमध्ये येताना 1-2 वर्षासाठी कधीच यायला नाही पाहिजे, लॉंग टर्म व्यू पाहिजे. आणि मी साध्या गोष्टी सांगतो ना, इक्विटीचं फक्त एक सांगतो, जिथं तुमचं बँक अकाउंट आहे ना, त्या बँकेत एफडी न करता त्या बँकेचे शेअर्स घ्या. त्या बँकेत एफडी का केली तुम्ही? बँक बुडणार नाही. जर बँक बुडणार नाही तर मग ती बँक एफडी पेक्षा जास्त टक्क्यांनी वाढणार आहे ना, मग एफडी कशाला करायची? शेअर्स घ्यायचे त्या बँकेचे. जी आपण गाडी घेतो, चालवतो, त्या गाडीचे शेअर्स घ्यायचे. लोक जेवढ्या गाड्या घेतील तेवढे आपले पैसे वाढणार आहेत. मी जी दारू पितो त्या दारूचे शेअर्स घ्यायचे. युनायटेड स्पिरिट आहे, मी ज्या गोळ्या घेतो त्या गोळ्यांचे शेअर्स घ्यायचे. मी ज्या वस्तू वापरतो ना आपण त्या वस्तूंचे स्टॉक घ्यायचे. स्टँडर्ड असं डिमॅट किंवा म्युच्युअल फंड. या मार्केटमध्ये कुठल्या सेक्टर सध्या चालेल पुढच्या 1-2 वर्षात? तुमचा ओपिनियन काय असेल? इलेक्ट्रिक ओपिनियन माझं आहे की बँकिंग, फार्मा चालायला पाहिजे, नाही आयटी. फार्मा, बँकिंग, आयटी. ऑइल सेक्टर, क्रूड माहित नाही, आणि हे पण चालतील हे पण मला माहित नाही. इलेक्ट्रिक व्हेकल. साधी गोष्ट सांगतो तुम्हाला, परत 1 मिनिटाची स्टोरी. 5 माकडांच्या हातात 10 शेअर्सच्या चिठ्ठ्या दिल्या. 10 शेअर्स कंपन्यांचे नावं लिहिले आणि ते 5 माकडांच्या हातात दिले. त्या 5 माकडांनी त्या चिठ्ठ्या टाकायच्या आणि त्यांनी उचलायच्या. आणि त्यात आपण काय करणार आहे, हे वाढणार हे पडणार, किंवा मार्केटचे की मार्केट पडणार वाढणार. त्यातले 5 पैकी 3 माकडं उचलतील, मार्केट पडणार. 2 उचलतील, मार्केट वाढणार. दुसऱ्या दिवशी मार्केट पडलं
तर कोण माकडं हुशार निघाले, ते 2-3 चुकीचे निघाले. असं आपण 8 दिवस केलं ना, तर त्या 5 मधले ज्यांचा जास्त अंदाज खरा येईल ना, असे 2 माकडं कोणतरी निघतील, म्हणजे ते माकडं टॅलेंटेड झाले. आता फंड मॅनेजर किंवा आमच्यासारख्यांचं काम तेच आहे, पडेल का वाढेल माहित नाही, पण एक अजून शंका आहे की बँकिंग हे चालले नाही, तिकडे ट्रम्प निवडाला म्हणजे आपल्या IT कंपन्यांना फायदा होईल, पण ओव्हरऑल सगळ्या सेक्टर मधले थोडे घेतले ना की डोक्याला हेडेक नसतो. त्यामुळे म्युच्युअल फंड आपण मल्टी कॅप घेतला ना की त्यात बँकिंग पण येतं, फायनान्स पण येतं, सगळंच येतं, आणि तो फंड मॅनेजर डिसाईड करेल ना की काय घ्यायचं आणि वेगळं. आजपर्यंत जेवढे मी शेअर घेतले असतील ना ट्रेडिंग करताना, एक तरी शेअर ओपनली मी चॅलेंज लावतो, ओपनली मी 10,000 आत्ताच्या आत्ता देतो, फक्त त्यांनी सांगावं की तो शेअर घेण्या अगोदर त्यांनी त्या कंपनीची बॅलन्स शीट वाचली, पूर्ण बॅलन्स शीट, पूर्ण बॅलन्स शीट मागतोय, ते कळतच नाही आपल्याला, शब्दच कळत नाही. आम्ही आता जॉब करतो, 12 तास काम करतो, तर मग आम्ही स्टॉकला पैसे लावायला पाहिजे ते म्युच्युअल फंड मी 20-22 वर्ष झालं आणि माझे स्वतःचे पैसे 90% म्युच्युअल फंड मध्ये, 10% शेअर्स मध्ये. स्टॉक घ्यायला स्टॉक नाही घ्यायला पाहिजे, कुठलेही मल्टी कॅप घेतले ना, कुठल्याही कंपनीचे, म्हणजे कोटक घ्या, SBI घ्या, HDFC घ्या, कुठलेही घ्या. लार्ज कॅप, स्मॉल कॅप, लार्ज कॅप, हा चांगला प्रश्न आहे. लार्ज कॅप, स्मॉल कॅप, मिड कॅप म्हणजे काय? तर लार्ज कॅप म्हणजे भारतातल्या टॉपच्या 100 कंपन्या, कॅपिटल वाईज. निफ्टी 200 पण काय असतं का? त्या कन्सेप्ट सांगू की भारतातल्या टॉपच्या 100 कंपन्या म्हणजे लार्ज कॅप. पहिलं सुरुवात होते सेन्सेक्सनी, भारतातल्या टॉपच्या 30 कंपन्या कॅपिटल वाईज म्हणजे सेन्सेक्स. भारतातल्या टॉपच्या 50 कंपन्या म्हणजे निफ्टी, कॅपिटल वाईज 50. भारतातल्या टॉपच्या 100 कंपन्या कॅपिटल वाईज, रिलायन्स नंबर 1 पासून असं कमी करत कॅपिटल यायचं, 100 कंपन्या म्हणजे लार्ज कॅप कंपन्या. 101 ते 250 कंपन्या म्हणजे मिड कॅप कंपन्या, आणि 250-251 पासून पुढच्या सगळ्या स्मॉल कॅप. फक्त एकच आता की ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त रिटर्न बनणारे स्मॉल आणि मिड कॅप मध्ये, पण सगळ्यात जास्त व्हॉलॅटिलिटी पण तिथंच असणार आहे त्या स्मॉल आणि मिड कॅप मध्ये. आणि लार्ज कॅप मध्ये मला व्यवस्थित रिटर्न बनणार आहे विदाउट रिस्क किंवा कमी रिस्क. मी सर तुम्ही चार्ट दाखवलाय, स्मॉल कॅपला तुम्ही 44% जवळपास रिटर्न दाखवले आणि लार्ज कॅपला 17%. ते कसं लार्ज कॅप आता जे सांगितलं, आता गेल्या वर्षीचे स्मॉल कॅपचे रिटर्न आहेत 55% गेल्या वर्षी, लार्ज कॅपचे रिटर्न आहेत 20%. लार्ज कॅप म्हणजे एलिफंट कान डान्स असं जे म्हणतात ना, की आज SBI डबल नाही होऊ शकणार इथून पुढे, खूप मोठा आहे, हत्ती पडू शकत नाही. स्मॉल मध्ये डिफॉल्टचा रेशो पण जास्त आहे, त्यात बुडू शकतात. त्यामुळं सरळ विसरून मल्टी कॅप मध्ये टाकायचे. तो फंड मॅनेजर त्याला जिथं घ्यायचंय तिथं घेईल, कारण त्याच्याकडे 30 लोकांची टीम आहे. मी तुम्हाला एक नंतर व्हिडिओ पाठवतो. आदित्य बिर्लाचे CIO त्यांचा मी इंटरव्ह्यू घेतला होता आता 15 दिवसापूर्वी, आणि शुद्ध मराठीत घेतलाय मी. महेश पाटील मी 450 कोटी मॅनेज करतोय, ते 3.5 लाख कोटी मॅनेज करतोय. त्या माणसाला शुद्ध मराठीत मी इंटरव्ह्यू घेतलाय की पैसे का बनतात, का नाही बनत, काय करायला पाहिजे, स्टॉक घ्यायला पाहिजे का म्युच्युअल फंड घ्यायला पाहिजे, शुद्ध मराठीत आहे. म्हणजे असं हे नाही की खूप वेगळ्या भाषेत किंवा टेक्निकल भाषेत. साधे प्रश्न विचारले की मला साध्या लोकांनाच मोठं करायचंय, मोठ्या लोकांना मोठं करून उपयोग नाही. आता इथं जे रिटर्न बघितले ना आपण, एक आता इथं ज्या वेळेस 1-2 वर्ष निगेटिव्ह रिटर्न आलेत ना, त्याच्या पुढे पॉझिटिव्ह रिटर्न आले, खूप चांगले आले.
पण माणूस कुठे इन्व्हेस्ट करतो? ज्यावेळेस इथं 60% रिटर्न आले ना, त्या दिवशी तो इन्व्हेस्ट करतो. गेल्या वर्षी 10 लाखाचे माझ्या मित्राचे 15 लाख झाले आणि तो इन्व्हेस्ट करतो आणि तिथं मार्केट पडतं. आता मी तर 2 स्कीम सांगितल्या तुम्हाला की एक ए स्कीम आहे जिच्यामध्ये 1 लाखाचे गेल्या वर्षी झालेत 80,000. 1 लाख इन्व्हेस्ट केलेले गेल्या डिसेंबरला आज झाले 21,000 80,000. आणि एक स्कीम सांगितली ज्याच्यामध्ये 1 लाखाचे झाले 1,20,000 किंवा 1.5 लाख. तुम्ही कोणत्या स्कीम मध्ये इन्व्हेस्ट कराल? ज्या स्कीमनी गेल्या वर्षी चांगले रिटर्न दिलेत त्यात की ज्या स्कीमनी लॉस केलाय त्यात? ज्या स्कीमनी गेल्या वर्षी 50% रिटर्न दिलेत ना, ती स्कीम घ्यायचा राईट टाइम कधी होता? गेल्या वर्षी, आता नाही. आणि आपण चूक काय करतो? झिरोदा, ग्रो ॲप, ऑनलाईन बघतो टॉप परफॉर्मिंग कंपन्या स्कीम कोणत्या आणि आपण त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो आणि आपले पैसे बुडतात. म्हणजे कसं कळणार की ज्या गेल्या वर्षी त्यांनी जास्त दिला त्यावेळेस देईल किंवा नाही देईल? ट्रॅक रेकॉर्ड बघायचा. त्या कंपनी त्या स्कीमनी गेल्या 15-20 वर्षात असं मार्केट अप डाऊन होताना किती रिटर्न दिले आणि जी स्कीम मार्केटपेक्षा कमी पडली आणि वाढताना मार्केटपेक्षा जास्त वाढली त्या स्कीम मध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे. कंपनीची न्यूज आहे, ऑर्डर आहे, तसं काही नाही. तेवढं डीप मध्ये जायची गरज नाही. पण तेवढी बघायची गरज नाही. कारण आपलं तुमचं काम स्टॉक मार्केट बघणं नाही आणि पर्सनली माझं पण काम स्टॉक मार्केट बघणं नाही. माझं काम काही लोकांना शिकवणं. मी जर ट्रेडिंग करत बसलो आणि आज माझा 10 लाख लॉस झाला किंवा 1 लाख लॉस झाला, मी तुमच्या समोर उभं राहून बोलू तरी शकणार आहे का? डोकं पकडून बसणार आहे? सेम तुमचं काम आहे जॉब करणं. त्या जॉबमुळे तुम्हाला घरात पैसे येणार आहेत. तुम्ही जर त्या ट्रेडिंगच्या मागे लागला आणि एका दिवशी 10,000 रुपये लॉस झाला, त्या दिवशी तुमचे 2 तास कसे असणार आहेत? आणि चुकून 10,000 रुपये प्रॉफिट आला, खुश पार्टी, चला सगळे पार्टी, 10,000 खर्च. मग त्याच्यामुळे ते आपलं काम आहे अर्निंग करणं, चांगल्या वेळी इन्व्हेस्ट करणं आणि त्याच्यातून श्रीमंत बनणं. ट्रेडिंग हे प्रोफेशन नाही. ट्रेडिंग हे कधीच प्रोफेशन नाही. आणि याच्यातले जर तुमच्यापैकी कोणी 2007-08 असतील ना, त्यावेळेस तुमचेच मित्र खूप बुडले होते त्यावेळेस आणि त्यावेळेस पोलिसांना बंद केलं होतं. कारण त्यावेळेस रिलायन्स IPO आला होता, रिलायन्स पॉवर, रिलायन्स एनर्जी. त्यावेळेस मार्केट झोपलं होतं आणि खूप लोकांचे पैसे गेले होते. आणि माझे पण एक क्लायंट होते वायरलेसला PI, त्यावेळेस वासंतीचे याच्यातलेच होते. दररोज ट्रेडिंग करायचे, 30-35 लाखाला झोपले होते. त्यांचं काम PIचं काम करणार होतं, ट्रेडिंग करून नव्हतं. सर, SWP काय कन्सेप्ट आहे कसं समजून? SWP म्हणजे काय की आज मी माझ्या सासऱ्याच्या बाबतीत केलं. आफ्टर रिटायरमेंटचे जेवढे पैसे आले, सरांना मगाशीच ते सांगितलं की पैसे आल्या त्यांच्या डोक्यात कुठल्या खर्चाचा भुंगा घुसण्या अगोदर त्यांना म्हटलं पैसे आले लगेच इन्व्हेस्ट करायचे. लगेच इन्व्हेस्ट केले. मोठा जावई, ज्येष्ठ जावई, पुढे जाऊ शकत नव्हते. लगेच इन्व्हेस्ट केले आणि म्हणले 1 महिन्यानंतर तुमच्या खर्चाची लिस्ट काढा, मग मी तुम्हाला पैसे काढून देतो. नंतर गरजच नाही पडलं. पैसे असले की चला हे देवदर्शन करायचंय, ही गाडी घ्यायची, हे प्लॉट घ्यायचाय, हे इकडे करायचंय. पण जर पैसेच अकाउंट मध्ये नसतील तर खूप कमी माणसं आहेत जे इन्व्हेस्ट केलेले पैसे विड्रॉ करून फिरायला जातील. परत एक साधी गोष्ट सांगतो. तुमच्यापैकी बरेच जण गोवा, उटी, हम्पीला ट्रिपला गेले असतील, मित्र मैत्रिणी. आता तुमच्या घरात ते आलं की मेहुणीची बायको गेली, मेहुणा गेला, तुमचा भाऊ गेला आणि तुम्ही आम्हाला घरातच बसवलंय आणि तुम्ही 50,000चं तिकीट बुक करता किंवा ट्रिप बुक करता. किती जण घरातलं सोनं विकून जातील ट्रिपला? कोणीच नाही. मग माझे FD किंवा म्युच्युअल फंड पण तेच पैसे आहेत ना. सोनं 9% वाढणार आहे, माझे म्युच्युअल फंड जास्त नाही वाढणार. ते उलट जास्त इन्व्हेस्टेड ठेवायला पाहिजेत जे की सोनं विकून मी फिरायला पाहिजे. पण सोनं विकून फिरायला गेले असं एकही माझ्या लाईफमध्ये एक्झाम्पल नाही.
परत एक छोटी गोष्ट सांगतो, जाता जाता तुम्हाला 500 रुपयाची नोट बाहेर सापडली, तुम्ही किती जणांना वडापाव आणि समोसे खायला घाला? सगळ्यांना जेवढ्यांना जमेल तेवढ्या. जनरली पगार झाला आणि ATM मधून जाऊन 500 रुपये काढून तुम्ही किती जणांना खायला घालाल वडापाव आणि समोसा? एकालाही नाही, कारण ते माझे कष्टाचे पैसे. पण ते रस्त्यावर सापडलेले पण 500 रुपये आहेत ना, ते तरी कुठं वेगळे. मग जे कंपन्या चांगल्या आहेत ना, SBI आहे, कोटक आहे, HDFC आहे, फ्रँकलिन आहे, निप्पॉन आहे, ऍक्सिस आहे, हे चांगले जे नाव आपल्याला नोंद वाटतात ना, डोक्याला हेडेक नाही घ्यायचा. हा, आता तुम्ही ₹1,00,000 दिले SBI म्युच्युअल फंडला की मी ते ₹1,00,000 तुमचे 50 ते 60 कंपन्यांच्या शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट करणार आहे. त्यात सगळे असणार आहेत, IT, बँकिंग, फायनान्शियल, ऑटोमोबाईल, फार्मा, सगळं असणार आहे. त्यात माझी टीम 25 ते 30 लोकांची असणार आहे. ते रिसर्च करणार आहेत, बॅलन्स शीट वाचणार आहेत, प्रमोटरला भेटणार आहेत. त्यातून मी एक लिस्ट काढतो आणि त्या स्टॉक्स मध्ये मी इन्व्हेस्ट करतो. तुमचा रोल तिथं काय नाही, तुमचा रोल फक्त काय असतो की मल्टी कॅप घ्यायचा का मिड कॅप घ्यायचा का स्मॉल कॅप घ्यायचा. आता निप्पॉनचं नाव कोणीतरी घेतलं होतं. निप्पॉनचा ग्रोथ फंड आहे 95 ला 10,000 रुपयाची असे मी ज्यांनी गेली असेल ना, त्याच्या आजपर्यंत जवळपास 38 लाख रुपये इन्व्हेस्ट झाले 95 पासून. आजची अमाऊंट आहे 23 करोड. गेल्या 30 वर्षात सेम मार्केट पडलं वाढलं सगळं झालं. SIP सांगतो की ज्यांनी निप्पॉनच्या ग्रोथ फंड मध्ये SIP केली त्याचे किती अमाऊंट इन्व्हेस्ट. त्यानंतर जनरली हे ऑप्शन असतात की मला मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे, मला डिफेन्स घ्यायचं आहे, मला फार्मा घ्यायचं आहे. हे थीमॅटिक फंड आहे. किती अमाऊंट इन्व्हेस्ट करायला पाहिजे? कमीत कमी इन्व्हेस्टमेंट पाहिजे. कमीत कमी इन्व्हेस्टमेंट पाहिजे सॅलरीच्या 10%. हे सगळ्यांसाठी बरं का. एक थंब रूल सगळ्यांना सांगतो. 100 रुपयाचा पगार येतोय तुमचा, जो काही पगार येतोय त्याच्यातले 50%च्या वर तुमचे खर्च नसायला पाहिजेत. 50%च्या वर. 30%च्या वर लाईफस्टाईल एक्सपेन्सेस नसायला पाहिजेत आणि 20% हे बाय डिफॉल्ट सेव्हिंगला जायला पाहिजे. आणि ज्यांचे EMI नसतील त्यांनी 30% केले तरी ते लवकर रिटायर होतील किंवा लवकर पैसे भरतील. त्यामुळं 50-30-20 50% माझ्या लायबिलिटीज पाहिजेत, त्यात सगळे EMI आले, फी आल्या सगळं. 30% माझे खाणं पिणं फिरणं हॉटेलिंग सगळं आलं आणि 20% माझे सेव्हिंग पाहिजे. हा सिंपल थंब रूल 15 वर्ष फॉलो केला ना की 15 वर्षानंतर तुमचं जेवढं ऍक्टिव्ह इन्कम आहे तेवढ्याची तुम्ही SWP करू शकता. आता SWPचं एक्झाम्पल सांगतो की ज्यांनी 1 कोटी रुपये इन्व्हेस्ट केले असतील 2014 मध्ये SWP मध्ये आणि दर महिन्याला 70,000 रुपये विड्रॉ केले असतील ऍज अ पेन्शन, तर आज जवळपास 84 लाख विड्रॉल झाले 1 कोटी मधले, म्हणजे शिल्लक राहिले 16 लाखच. पण आज त्याची अमाऊंट जवळपास त्या 1 कोटी मध्ये आजचा बॅलन्स आहे 1,22,00,000. पण काय होतं SWP म्हणजे की मी 1 कोटी इन्व्हेस्ट केले, मी अशा स्कीम मध्ये एक अझम्पशन केलं की माझे ते पैसे 10-12% वाढतील. मी त्याच्यावर विड्रॉल घेतोय 8%, म्हणजे 1 कोटीला मी 8 लाख विड्रॉल घेतो, माझा फंड वाढतोय 10 लाखांनी, 10 किंवा 12 लाखांनी, 10-12% रिटर्न अजून केलं तर मी 100% इक्विटीत नाही सांगत, हायब्रिड फंड मध्ये सांगतोय. तर 12 लाख रुपये वाढतायत, मी 8 लाख रुपये विड्रॉल घेतोय, म्हणजे माझ्या प्रिन्सिपलला जनरली टच नाही होणार. जर मोठा फॉल आला तरी प्रिन्सिपल खाली जाईल पण तेवढंच फास्ट वाढेल. आता ज्यांनी गेल्या 15 वर्षापासून SWP केली त्याचे जवळपास 1.25 कोटी रुपये त्याचे विड्रॉल झाले 1 कोटीचे, आणि आजची अमाऊंट आहे जवळपास 2 कोटी. आज तो त्यावेळेस 70,000 करत होता, आज तो 1.5 लाख करू शकतो ना. 1 कोटीवर 70,000 घेत होता, आज 2 कोटीवर 1.5 लाख आरामात घेऊ शकतो. त्याला SWP म्हणतात की मी विड्रॉल करतो माझ्या पैशातून. अजून कोणी? तर मी DG लोन काढलं 23 लाख रुपये, 11,000
16 वर्ष 192 मुद्दल कट झाली, मुद्दल कट झाला. त्यानंतर ते काय करतात, 4 वर्ष व्याजाची घेतात. महिन्याला 40,000 व्याज आहे, 4 वर्ष त्याचे झाले 19,20,000. आता इतर बँकेचं आपण पाहिलं 23 लाखाला हप्ता 900 रुपये 22,000 मी 20,700 पकडला. तर तो 240 महिन्याचा 20 वर्षाचा झाला 49,68,000. त्यातनं ती मुद्दल वजा केली 23 लाख. इकडे आपलं व्याज किती, ह्यांचं व्याज किती गेलं 26,68,000 बाकीच्या बँका. इथं माझं व्याज किती जाईल 19,20,000. तसं 7,48,000 मी फायद्यामध्ये. त्यामुळे डीजे लोन काढा प्रत्येकाने. मग आता तर काय केलं, मी असं समजतो की मला 22,000 हप्ता आहे. मग ह्यातले जे राहिलेले पैसे आहेत 8,000 त्याचं म्युच्युअल फंड करतो. त्याचं 16 वर्षाची सोनं झालेलं भरपूर होणार आहे. त्याची 10,000ची व्हॅल्यू 1 कोटी होणार आहे म्युच्युअल फंड. डीजी लोन पण उगीच त्याला एक काळजी घ्या, उगीच खर्च नसला तरी कुठेतरी प्रॉपर्टी घ्यायची म्हणून डीजी लोन काढू नका. आता जे तुमचे लोन चालू आहेत होम लोन ते स्विच करा डीजी लोन कडे. पण डीजी लोन स्वस्तात मिळतंय म्हणून कुठेतरी प्रॉपर्टी घेऊन अडकू नका. एक्झिस्टिंग लोन तुमचे चालू असतील ते डीजी लोन मध्ये ट्रान्सफर करा आणि जो गॅप वाचेल तेवढ्याची SIP करा, कुठेही करा. दुसरी गोष्ट की तुमच्या ह्याच्यामध्ये डीजी लोन आणि ह्या कॅल्क्युलेशन मध्ये प्रश्न प्रॉफिट NPS तुमचे जेवढ्याचे NPS आहेत जेवढ्यांचे NPS अकाउंट आहेत त्याच्यामध्ये पैसे वाढवा. आणि त्याच्यामध्ये जर स्विचचा ऑप्शन असेल तर जी म्हणून जो ऑप्शन आहे त्याऐवजी ई ऑप्शन सिलेक्ट करा. ई म्हणजे 50% इक्विटी आणि कॉर्पोरेट बॉन्ड आणि गव्हर्नमेंट बॉन्ड. त्याच्यामध्ये तुम्हाला रिटर्न मिळतील 12 ते 14%. पण जी ऑप्शन जर घेतला असेल मॅक्झिमम गव्हर्नमेंट बॉन्ड आणि हे त्याच्यामध्ये रिटर्न मिळणार आहे 8 ते 9%. त्यामुळे बाकी न करता तुम्ही थोडस NPS मध्ये पण पैसे जे आणि कोणी कोणी केलं ते सर 10%वर नाही वाढवते आम्हाला. तुम्ही सगळे आता सगळे ऐका पोलीस स्टेशनच्या आत मी आल्यानंतर हा प्रश्न आमच्या मुख्यालयाचं हे झालं होतं. म्हणजे सकाळी 9ला कॉलिंग झाल्यावर आम्ही कोण असेल तर त्यांना माहिती असेल हा प्रश्न मी त्यांना केला होता. आपण काय करतो वरच्या नोकरी तिकडेच लक्ष देतो. सगळे ऑप्शन आहेत म्हणजे काय हे सांगतात म्हणून नाही, तुम्ही कोणालाही विचारा तर तसा ऑप्शन करा, काही चुकीचं नाही. आता हा तर थोडस पुढे गेलेलं आहे, ह्याला विचारा, ज्याला येत आहे त्याच्याकडनं करून घ्या. खूप काय अवघड नाहीये तर करून घ्या. मोहननगर पोलीस चौकीमध्ये शेटे सर आहेत, ते तिकडे गेले, त्यांनी केलंय. चौगुले त्यांनी केलंय, चेंज केले. आमचे 10% सी मध्ये 31% आणि जी मध्ये 20%. ते 30% पण नाही करता येत, 50%च करता येतं. 50% ई मध्ये वाढवतो. ई मध्ये जर वाढत असेल तर वाढवतो. ई मध्ये वाढवतो. कारण की आता ह्या तिन्हीमध्ये तुमच्या सगळ्यांच्या फायद्यासाठी ह्या तिन्हीमध्ये ई ऑप्शन तुम्हाला रिटर्न देणार आहे जवळपास 14%च्या रेंजमध्ये. ई ऑप्शन जी ऑप्शन तुम्हाला रिटर्न देणार आहेत 8 ते 8.5%च्या 7.5 ते 8. आणि सी ऑप्शन तुम्हाला रिटर्न देणार आहे 9%च्या जवळपास. सी म्हणजे कॉर्पोरेट बॉन्ड, जी म्हणजे गव्हर्नमेंट बॉन्ड आणि ई म्हणजे इक्विटी. इक्विटी म्हणजे परत हे म्युच्युअल फंड. सर ई सोडून नाही, तीनच ऑप्शन आहेत, ई सी जी. जी मध्ये 0 केलं तरी चालेल. तुमचा जे आमचे 10% पेन्शन म्हणून कट होते ते आम्हाला वाढवता येईल. वाढवता येते पण वाढवता येते जेणेकरून प्रत्येक आठवड्यात आपल्याला एक SIP जायला पाहिजे. त्याचा फायदा काय होतो, जे मार्केट अपडाऊन होणार आहे प्रत्येक आठवड्याला, प्रत्येक वीक मध्ये आपण इन्व्हेस्ट करतो. आता पर्सनली माझ्या SIP जर बघितल्या तर माझ्या ऑलमोस्ट डेली SIP
डेली काय ना काय माझ्या अकाउंटमधून पैसे डेबिट होतात. तेव्हा मार्केट कुठेही गेलं तरी मला काय फरक पडतोय, वर गेलं तरी वाढणार आहे, खाली गेलं तरी वाढणार आहे. सर असं काय पण सांगा जे गेले 5 वर्ष टिकले कुठले मल्टीकॅप कुठले घेतले ना, तरी पण बँकिंग सेक्टर किंवा नाही सेक्टर मध्ये नाही घ्यायचं. ह्या मॅडमचा पण तोच प्रश्न होता. मॅन्युफॅक्चरिंग शक्यतो थीमॅटिक मध्ये इन्व्हेस्ट करायचे नाही. थीमॅटिक म्हणजे काय काय येतं, मॅन्युफॅक्चरिंग आहे, डिफेन्स आहे, बँकिंग फिनान्शियल आहे, फार्मा आहे, IT आहे. मॅक्झिमम पैसे म्हणजे इव्हन स्मॉल कॅप पण नसायला पाहिजे. आपण एक साधं एक्झाम्पल घ्यायचं, आपण थाळी खायला जातो, राईस प्लेट. राईस प्लेट मध्ये सगळ्यात जास्त काय असतं, पोळी भाजी वरण भात. हे असे जे स्टॉक आहेत ना चांगले इकॉनॉमीचे तेच घ्यायचे. तुम्ही फक्त लोणचं खाऊन आयुष्य काढू शकत नाही, फक्त मीठ आणि फक्त ठेचा खाऊन काढू शकत नाही. त्यामुळे हे थीमॅटिक फंड जे आहेत ना किंवा थीम हे त्या लोणच्यासारखं, मिठासारखं आणि पापडसारखं ठेवायचं. ऍक्च्युअल कोर मध्ये लार्ज मिड कॅप, मल्टी कॅप, फ्लेक्सी कॅप असे मेन पाहिजेत. कारण तुम्ही अख्खी बिल्डिंग उभी करताना किंवा घर बांधताना बेसमेंटला जेवढा जास्त खर्च कराल ना तेवढं घर हजारो वर्ष टिकतं. पण तुम्ही जर बेसमेंट वीक केलं आणि वरच्या आणि आतल्या इंटेरियरला लाखो खर्च केलं ना घर टिकणार नाही. त्यामुळे आपला पोर्टफोलिओ हा बेसमेंट सारखा बनवायचा. विषय घेऊ नका. माझा एक थेट प्रश्न आहे तुम्हाला. जे ज्यांचं म्हणणं आहे म्हणजे JPF सोडून जे NPS मध्ये ते सगळ्यांनी हात वर करा पाहिजे. जेवढे आहेत म्हणजे 70% लोक हे. कोण अशी व्यक्ती आहे की जी म्हणते की आम्ही JPF मध्ये, आम्ही पेन्शन मध्ये, आम्ही फायद्यात आहे आणि तुम्ही तोट्यात आहे, असं कोण असेल त्याने हात वर करा. नाही, मी व्यक्तीला विचारतोय कोण आहे का? नाही. प्रश्न माझा काय आहे ते तुम्हाला समजलाय, सरांना बरोबर समजलाय. हे काय म्हणतात आम्हाला पेन्शन नाही तर काय उपयोग नाही आमचं, असं यांचं म्हणणं आहे. असं कोणी उभं राहा, पेन्शन नाही टेन्शन नाही असं म्हणतात. पेन्शन नाही टेन्शन नाही म्हणजे आम्हाला पेन्शन नाही, आमच्या नोकरीचा काहीच फायदा नाही असं सगळ्यांचं म्हणणं आहे ना. सगळ्यांचं म्हणणं आहे का? कोणाचं म्हणणं आहे की नाही हे बरोबर आहे, जे आमची पेन्शन योजना आहे ती खूप चांगली आहे, असं कोण आहे? कुठली हे उलट समजतायत. म्हणजे हे छेदते की नवीन पेन्शन योजना चुकीची होती, बरोबर ना? म्हणजे ती जुनी पेन्शन योजना बंद पाहिजे म्हणजे आमची बंद केली की चांगलं झालं. म्हणजे 5 नंतरचे फायदे देत का तोट्यात येत? हा म्हणजे आता समजलं. पेन्शन नाही तर टेन्शन नाही, तुम्ही जे नवीन येते. तर आता एक यांना माहिती आहे सगळं, मला माहिती आहे. सर हे तुम्ही समजून सांगा. तुमच्याकडे इन्व्हेस्टेबल कॉर्पस वाढला. आता ह्यांची जी पेन्शन योजना होती त्याच्यामधले पैसे जात होते कुठं? गव्हर्नमेंट बॉन्ड आणि याच्यामध्ये इतर रिटर्न मिळत होते 7-8%. आज तुमच्याकडे गव्हर्नमेंटनी पैसे दिले, तुम्ही 20% कमवा ना. आज जर ही न्यू टॅक्स रिजिम आलं, न्यू टॅक्स रिजिम मध्ये काय 1.5 लाख तुम्ही नाही इन्व्हेस्ट करायचे, कसले बेनिफिट नाहीत मिळणार. पण टॅक्स किती आहे? 7 लाखानंतर. ते पैसे तुम्ही तुमच्या हातात आले, तुम्ही ते इन्व्हेस्ट करा ना 15-20%. तुम्ही लवकर फ्री व्हाल. पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे की ज्यावेळेस आपल्या हातात पैसे येतात ना त्यावेळेस आपण इन्व्हेस्ट नाही करत, खर्च करतो. आणि डोळे कधी उघडतील नवीन पेन्शनवाल्यांचे? उधळपट्टी करत जगतील आणि नंतर मुलं ज्यावेळेस सांभाळणार नाहीत ना त्यावेळेस डोळे उघडतील. त्यामुळं जे गॅप आहे 10-15% जो तो अग्रेसिव्ह मध्ये जाऊ द्या आणि त्या पैशाला रिटायरमेंट पर्यंत बघूच नका. बरं, यांचे जे पैसे 10%, 14%चं गणित त्यांना सांगा. आता तुमचे जे आहेत NPS किंवा याच्यामध्ये, आता NPS मध्ये पण ऑप्शन तोच आहे की 50% इक्विटी, गव्हर्नमेंट बॉन्ड आणि हे याचं सगळ्याचं क्युम्युलेटिव्ह काढलं तर रिटर्न किती मिळणार आहे? 11% ऍव्हरेज मिनिमम. GPF ला किती होते? 9%, 8.5%. CAGR. हा CAGR. आता इकडं
जुन्या पेन्शनवाल्यांना ते जीपीएफ आणि ह्याला जर 8, 8.5%, 9% तुम्ही घेतले होते त्यावेळेस, 9, 9.5, आता 8.5, 9च्या रेंजमध्ये नाही अजून ते कमीच आहे. कमीच. हा, आता नवीन लोकांना ऑप्शन आहे ना एनपीएस मध्ये 11% कमवायचा. नाही त्यांचा प्रश्न वेगळा आहे. हे जे लोक आहेत ना त्यांचा प्रश्न आहे की आम्हाला तुम्ही चांगले. पेन्शन फुकट देतो. तुम्ही चांगले. हा, आम्हाला पेन्शन फुकट मिळते, यांना मिळत नाही असं यांचं म्हणणं आहे. पेन्शन समजून सांगा. पेन्शन जगात फुकट काहीच नाही. पहिली गोष्ट ते सांगते. जगात फुकट काहीच नाही. गव्हर्नमेंट त्यांच्या सॅलरी मधून काहीतरी काढून घेत होतं आणि त्याच्यातून पुढचे एक अझम्पशन असतं 5 वर्ष 10 वर्ष की हा जगणार आहे आणि तेवढे मला पैसे द्यायचे. आज कुठलंही गव्हर्नमेंट म्हणजे एक कुटुंब म्हणून विचार करा. तुम्ही कुटुंबाचं घर चालवताय. मोदी आज देशांचं घर चालवतात. मी मोदी किंवा बीजेपी काँग्रेस असं म्हणत नाही. पंतप्रधान देशाचं घर चालवतोय. आता घर चालवताना त्याला काय करायचंय? अर्निंग पाहिजे. अर्निंग मधून खर्च करायचा आहे आणि घरातले 1-2 असतातच ना बाळ आजारी पडणार आहे, त्यांना फुकटात पैसे पण द्यायचे. ते आपल्या कुटुंबात पण होतं. जर अर्निंगच आलं नाही गव्हर्नमेंटला तर ह्यांच्या जीपीएफ वर पेन्शनवर गव्हर्नमेंट कसं काय पेन्शन देऊ शकेल? त्यांना पेन्शन कशी बसणार ते सांगा. आता ह्यांच्या पेन्शन मध्ये काय होणार आहे की तुम्ही तुमचे एनपीएस अक्युमुलेट करत गेला. 10,000 त्या अमाऊंटने किती होणार आहे? 10% आणि 14%. ऍव्हरेज 10% बघितलं तर आपली अमाऊंट किती बनणार आहे? 15,000 पकडला आपण. 15,000 20 वर्ष जर केले ना तर 3 कोटी जवळपास होतात. 20-25 वर्ष 3 कोटीवर तुम्हाला 8% जरी तुम्ही विड्रॉल घेतलं ना 24 लाख झाले. 2 लाख रुपये तुम्हाला पण पेन्शन मिळणार आहे. फक्त ती तुम्ही वन टाइम पैसा वेगळा. हा, आणि वन टाइम पर्सेंटेज आहे. वन टाइम किती भेटणार? 60-40. एनपीएसचे सगळ्यात 2 मोठे फायदे सर. 60-40 करणार आहे. हा, एनपीएसचे सगळ्यात मोठे 2 फायदे. रिटायरमेंट नंतर याला फायदा आहे की माझा पैसा मी डायव्हर्ट करू शकतो. हो. यांचा पैसा डायव्हर्ट करणार नाही नाही. करणार. नाही करणार. मी 1000 कंपन्यात लावून माझा पैसा हो. त्याला थोडा फायदा. दुसरा फायदा आहे की मी एनपीएस कम जास्त करू शकतो. ही माझी मर्जी. यांच्याकडे नाही त्यांची पैसे. मर्जी नाही चालणार. ही माझी मर्जी. हो. हा मोठा फायदा आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये हा जो पैसा करून मार्केटमध्ये हो. आणि सरकार जो पैसा टाकतो ना तो असं टाकत नाही की 15% प्रोजेक्ट मध्ये टाकतो. 15% टाकतो. लाईफ टाइम साठी चालतो राहतो. त्याच्यामध्ये 100% बेनिफिट आहे म्हणजे आहे. हो. आणि एनपीएस सारखी सिस्टम मी म्हणतो आम्हाला भेटले ना आधी कशी दिली मी आधी ती मी आधी घेतली असती. याच्यात खूप मोठा बेनिफिट आहे. पण त्यासाठी काय डिसिप्लिन पाहिजे. आणि 60-40 कधी सांगा ना. ज्यांना माहित नाही त्यांना माहिती आहे. 58व्या वर्षी ज्यावेळेस रिटायर्ड व्हाल तुम्ही, एक ऐका रे, एक ऐका आता. 58व्या वर्षी ज्यावेळेस रिटायर्ड व्हाल त्यावेळेस तुमच्याकडे चॉईस आहे की एक तर तुमचे 50-50 पकडू आपण. 50% पैसे तुम्हाला कुठल्या तरी पेन्शन फंडला ट्रान्सफर करायला होतात. मग त्याच्यामध्ये तुम्ही LIC घेऊ शकता. कुठलीही इन्शुरन्स कंपनी घेऊ शकता. त्याच्यामध्ये ट्रान्सफर करायचे त्यांच्या फंडमध्ये आणि तिथून तुम्हाला अॅन्युटी म्हणून मंथली क्वार्टरली अमाऊंट मिळेल. त्याच्यावर आजचं व्याज आहे जवळपास 7 ते 7.5%. त्यावेळेस जे असेल ते असेल. दुसरे राहिलेले 50%. उरलेले 50% तुम्हाला ते 7-7.5% नाही अडकवायचे ना. ते उचला, म्युच्युअल फंडच्या हायब्रिड फंड मध्ये टाका आणि तिथून SWP करा. आता हा प्रश्न आहे. ह्यांचा प्रश्न काय माहितीये का की हे जगात नसतील तेव्हा त्या पैशाचं काय? आता ह्याच्यामध्ये जो नॉमिनी आहे त्याला ते पैसे मिळतात पूर्ण. आता हे लक्षात आलं का सगळ्यांच्या? हे माहिती करून घ्या. दोन्ही 100% ऍक्टिव्हिटी सर. हो, आणि दोन्हीकडचे म्हणजे पैसे मिळणार नाहीत ना. हा. त्याच्यापेक्षा तर ट्रिपल आहे त्याला डायरेक्ट. आणि पुढे काय होईल? आज समजा सगळे तुमच्याकडे 3-3 कोटी रुपये झाले आणि तुम्ही त्याच्यावर व्याज घेत चालला 2-2 लाख. एका दिवशी पोहोचला तिथून पुढे ते 3 कोटी कुणाच्या नावावर जाणार आहेत? नॉमिनीच्या. नॉमिनी काहीच करणार नाही. नॉमिनीला म्हणजे जाताना सांगून जायचं, शिकवून जायचं की बाबांनो या पैशावर फक्त तुम्ही व्याजच घेत जगायचं. नॉमिनी व्याज घेत जगेल. एका दिवशी नॉमिनी मरेल. तुमच्या ह्याच्यामध्ये नवरे, यांच्या केसमध्ये बायका. जनरली नवरे लवकर मरतात एक ऍव्हरेज पकडला तर. आता ते पैसे जातील पोरांना. तेच सांगायचं बाबा हे पैसे, त्या प्रवीण दर्डेचा डायलॉग आहे ना, शेती विकण्यासाठी नसते, फक्त पुढच्या जनरेशनकडे हँड ओव्हर करण्यासाठी असते. तसं आपण ते 3 कोटी सांगायचे पोरांना की बाबा हे पैसे उधळपट्टी करू नको, फरारी मर्सिडीज घेऊ नको,
ह्याच्यावर जोपर्यंत जिवंत आहेस तोपर्यंत 2 लाख रुपये व्याज खात राहा. त्या व्याजातून तू काही कर. म्हणजे ते एक पिढी सुधारायची तर 3-4 पिढ्या सुधारणार आहे. अजून एक सांगा की एनपीएस फक्त ह्यांनाच करता येतं का सर्वांना करता येतं? म्हणजे समजलं ना की असं नाही की म्हणजे आता मी सरकारी नोकर आहे, माझी पोरग आहे, आता मी कन्फर्म आहे की माझ्या 2 पुढे तर त्यांनी सरकारी नोकरी करावी, म्हणजे मी माझं तर म्हणणं नाहीच करावी, म्हणजे गॅरंटी आहे. कारण इकडं पण एनपीएस आहे, इकडं पण एनपीएस आहे. कशासाठी सरकारी नोकरी पाहिजे हे तुम्ही पण डोक्यातनं काढा. हे पिढ्यांनी आहे ना आता डोक्यातनं तुम्हाला हे सांगितलं. आता हे जे तुम्ही सांगितलं हे यांना सांगितलंच नाही तुम्ही, किंवा आम्ही सांगायचा प्रयत्न केला तर ऐकून घेण्याची पेन्शन मध्ये 10% सरकार पण टाकते ना. अजून तो विषय तो तर आपण घेतलाच नाही विषय. आताच्या ह्या नवीन जीआरनुसार 18% म्हणलेत ना ते लोक. नाही, जे काय असेल 10% म्हणलं तरी तुमचे पहिल्या दिवशी 100% रिटर्न झाले ना. 10% म्हणजे पहिल्या दिवशी 100% रिटर्न झाले. विचार करा, म्हणजे ज्याला कंपाऊंड चक्रवाढ व्याजाचं गणित कळालं ना आणि ज्यांनी हे पैसे काढले नाहीत ना तो फायद्यात. आणि पुण्याच्याही तोंडात शब्द नाही गेला पाहिजे की नाही पेन्शन टेन्शन नाही. हा नाही, खरं तर जबाबदारी तुमची उलट. काही फक्त नोकरी करायची, वाढीव खर्च करायचा नाही. आता या दोन तुम्हाला फक्त गोष्टी सांगतो. तुम्हाला काय फॉलो करावं लागेल, एक तर पेशन्स आणि डिसिप्लिन. आता वासंतीने जॉब सोडला 2004 ची भरती, तिला पेन्शन नव्हती, म्हणजे त्यांची पहिली भरती डिसेंबर 2005 नंतर 4 ची, ऑक्टोबर 4 ची त्यांची ती ऑर्डर आणि नंतर त्यांना हे केलं जानेवारीमध्ये. ती वायरलेस ऑपरेटर म्हणून भरती झाली होती. त्याच पगार होता 4800. आज तिच्या बरोबरचे जे ऑपरेटर मुली आहेत त्यांचा पगार आहे 90,000. तिने जॉब सोडला 12 मध्ये. किती जण हिंमत करतील जॉब सोडण्याचा? तो जॉब का सोडला तिने? त्यावेळेस 4800 पगार होता तिला. त्यावेळेस टीसीचे फक्त त्यांचे तेव्हा पाशांना 700-800 रुपये खायचे लागायचे. 3000 रुपयाची त्यांची एसआयपी होती त्यावेळेस. 4800 मधली 3000 रुपयाची तिची पहिल्या पगारापासून एसआयपी होती. मग 4800चा नंतर 6400 झाला. मग 6400चा वाढत गेला. जसं वाढला तसा एसआयपी वाढल्या, खर्च वाढले नाही. त्यामुळे एक लेवल काय आली की त्या जॉबच्या सॅलरीची गरज नाही. जॉबची सॅलरीची गरज नाही तर किती जणांना बॉस पुढं सकाळी उठून गुड मॉर्निंग सर म्हणायचे. खरंच आनंद वाटतो. ना कुठल्या कमिशनरलाही वाटतो, ना कुठल्या आयजीलाही वाटतो, ना कुठल्या कॉन्स्टेबलला वाटतो. फक्त ते आहे म्हणून रिस्पेक्टफुली करणारे खूप रेअर लोक आहेत. फक्त मला तिथं करावं लागतं म्हणून. म्हणजे ज्यावेळेस मी फायनान्शियली फ्री होईल तर मला शोक म्हणून मी जॉब करेन ना. आणि एखादा जर ब्लॅकमेल करत असेल समजा मला की तुझी ट्रान्सफर इकडे करून टाक, मला कुठं मी डिपेंड आहे. आता त्रास भाज्याचे कोण करणार आहे पुढे की ज्याला डिपेंड आहे तो. आपण आपलं स्टेटस आपण बनवायचंय आणि ते स्टेटस बनवण्यासाठी आहे ना एनपीएस आहे, इन्कम आहे. जर सगळ्यांच्या अकाउंटला 50 लाखाच्या जर इन्व्हेस्टमेंट झाल्या तर आपण डिपेंड नाहीच आहे ना तेवढं. दोनच मिनिटं त्यांना इमोशनली हे की तुम्हाला किती जणींना मूल घरी रडतंय आणि इथं वरती घालून यायचंय. मला तुम्ही किती जणींना आवडलं होतं? कुणालाही नाही. त्यावेळेस चॉईस असतं तर आपण सोडलं असतं ना जॉब. ते फायनान्शियल फ्रीडम आहे. आणि म्हणून फायनान्शियल फ्रीडमसाठी छोटे छोटे खर्च वाचवायचे, प्लॅनिंग करायचं आणि फालतू खर्च सोडून द्यायचे, दिखावेगिरी सोडून द्यायची. शेवटचं सांगतो, तर राम गायकवाड किंवा रामकृष्ण गायकवाड यूट्यूबला सर्च करा, तिथं माझे व्हिडिओ सापडतील. मी कसा बनलो, स्लम टू मिलेनियर, 0 to 450 कोटी. आज त्या व्हिडिओतून नंतर तुम्हाला माझं इन्कम कळेल. तुमच्यापैकी किती जणांचं तर क्लब केल्यावर जेवढं होईल ना तेवढं माझं मंथली इन्कम असेल. लाईफस्टाईल दाखवायची गरज आहे का? दाखवून कोणी मोठं होत नाही. उलट तुमच्या सगळ्या सासू आई वडिलांना माहीत वाटतं की दोघं नवरा बायको पोलीसमध्ये, ह्यांना काही कमी आहे. काठी आपटून आम्ही डायलॉग मारायचो, काठी आपटून सगळं घरात येतात. तसं नाही आहे सगळ्यांच्या घरात. एकच पोलीस परवा दिवशी, नाव नाही सांगत, ट्रॅफिकचे PSI आहेत, 18 वर्ष जॉब झालाय. गेल्या आठवड्यात माझ्या ऑफिसमध्ये आले होते की मला पैसे खायचे नाही आणि मला त्या सिस्टीममध्ये राहायचं नाही, रिझाईन करायचं.
त्यांना कुणी सांगितलं होतं, त्यांनी ते बोलले हनुमंतराव गायकवाडांना, बीव्हीजीवाल्यांना. बीव्हीजीवाल्यांनी त्याला नंबर दिला माझा, आपले पिंपरी चिंचवड मधलेच आहेत ते PSI, की हा माणूस तुम्हाला गाईड करेल चांगला. त्या माणसालाही म्हणलं करायचंय ना तर जोपर्यंत बिझनेसमध्ये सॅलरीच्या निम्म इन्कम येत नाही तोपर्यंत जॉब नको सोडू. ज्यावेळेस इन्कम रिप्लेस होईल ना रिझाईन कर, नाहीतर जॉब बिझनेस चालेल म्हणून तो जॉब सोडणार आणि बिझनेसमध्ये उलट पुलट काहीतरी होणार, पुन्हा जॉब पण नाही बिझनेस पण नाही, मग प्रेशर खूप येतं. त्यामुळे आज सगळे सुखी नाही आहेत. आणि सुख कशात येतं? फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये. आणि ते फायनान्शियल प्लॅनिंगवर खरंच विचार करा. पैसे कमवणं सोपं आहे, वाचवणं आणि इन्व्हेस्ट करणं खूप अवघड आहे. आणि जगात तुम्हाला प्रॉपर गाईड करणारे आमच्याच फील्डमधले खूप कमी लोक आहेत. मी ॲज अ कमिशन एजंट किंवा ब्रोकर किंवा इन्शुरन्स एजंट, मी माझा अर्निंग बघणार आहे का तुमचा फायदा बघणार आहे? इन्शुरन्स कंपनी एक आहे किंवा म्युच्युअल फंड कंपनी एक आहे. तुम्ही 100 रुपये देणार आहात, त्यातले ती काय करणार आहे? माझं कमिशन देणार आहे, उरलेले पैसे इन्व्हेस्ट करणार आहे. आता माझं कमिशन मला जर ती कंपनी जास्त देत असेल तर ती कुठून देणार आहे? तुमच्या प्रीमियम मधून. मग तुमच्या प्रीमियम मधून जर जास्त कमिशन गेलं, जास्त चार्जेस गेले तर तुमचे पैसे कसे वाचतील? वाढणारच नाहीत ना. जगातलं कोणीही सगळ्यात जास्त फ्रॉड मेडिकल इंडस्ट्री आणि आमच्या फील्डमध्ये फायनान्स. त्यामुळे पैसे देताना खूप विचार करा. फास्ट पैशाच्या मागे कधीही लागू नका. 2-3% दर महिन्याला व्याज देईल अशा स्कीममध्ये तर कधीच अडकू नका की 1 लाख रुपये दे, मी तुम्हाला 2% कमवून देतो दर महिन्याला. 2% कमवून देणे की त्या माणसाला जर लायकी असते आणि अवकात असते त्याची, तर त्यांनी त्याचं घर विकलं असतं, त्या घराचे पैसे इन्व्हेस्ट केले असते, वर्षभर तो भाड्याच्या घरात राहिला असता, 1 वर्षात ते पैसे डबल केले असते, परत त्यांनी ते घर विकत घेतलं असतं आणि कॅपिटल परत त्याकडे झालं असतं. तो का नाही करत? पण त्याला नाहीये माहिती. चुकून जर घर बुडलं म्हणजे ते मार्केट पडलं ते घर पण गेलं तर काय होसच. तुम्हाला एक प्रश्न थोडक्यात तुमच्या फंडमध्ये निपॉन आहे का? रेकमेंडेड लिस्ट मध्ये निपॉन आहे. ह्याच्यामध्ये एनजीई वेल्थ मध्ये असते. तुमच्या एनजीई वेल्थ मध्ये का? हा, तिथं जरी कंटिन्यू केलं ना तरी कंटिन्यू करा. जर एक सेकंड थॉट म्हणून जर विचारायचं असेल काही तर त्या स्कीमचा स्क्रीनशॉट नंतर मी माझा स्वतःच RGFS राम गायकवाड मोबाईल ॲपही आहे, वेबसाईटही आहे. RGFS मी डायरेक्ट आता एजन्सी मध्ये कसं करेक्शन आलं होतं तसं हे फंड मध्ये करेक्शन आलं म्हणून आपल्याला तर लॉस होईल. नाही, फंड मध्ये एक कंपनी नाही ना, 60-70 60 ते 70. आता हा जो तुमचा एनजीची एखादी स्कीम सांगा, कुठली स्कीम सांगा? हा, UTIचं कोण? एक स्कीमचं नाव सांगा. UTIचा समजा मिड कॅप असेल तर UTI मिड कॅपची गेल्या 10 वर्षाची रिटर्न 18% आहे आणि UTI मिड कॅप मध्ये स्टॉक्स 80 ते 90 स्टॉक्स मिड कॅप मध्ये 80 ते 90 कंपन्यांमध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केले. त्यामुळे 1-2 कंपन्या जरी अपडाऊन झाल्या ना तरी काय फरक नाही पडत. मी 4-5 वर्षापूर्वी ऑप्शन मध्ये करायचो, तर 15,000 रुपये लॉस झाला. म्हटलं हा जो गाडी म्हटलं नाच करून दिला. पण दर 2-3 महिना म्हणजे दर महिन्याला काय करतो 2-3 हजार रुपयाचे. आता समजा इलेक्ट्रिकचं युग आहे, मग इलेक्ट्रिक गाड्या कोणी मार्केटिंग टाटा आहे, मग टाटाची बॅटरी किंवा आता त्याला बॅटरी लागणार म्हटल्यावर बॅटरी बनवणाऱ्या कंपनी कुठली अमराजा या साईड मग त्या शेअर घेतो. त्यानंतर त्याला वायरिंगचा पार्ट लागणार मग मदरसन सुरू आहे त्या शेअर ते घेताना त्याचा प्रमोटर बघतो, त्याचा कर्ज किती बघतो, अर्निंग पर शेअर बघतो आणि प्रमोटरकडे जास्त होल्डिंग आहे का ते बघतो. कधी कधी काय होतं चांगलं आहे तेच करायचं. फक्त 1-2 वर्ष तो जर स्टॉक नाही चालला तेव्हा ते शेअर घेते ते होल्ड ठेवायचे आणि 5-10 वर्ष विकायचे नाही. आणि असा कधीही शेअर मार्केटमध्ये येताना असा शेअर घ्यायचा की जो स्टॉक तुम्ही 5-10 वर्ष विकणारच नाही.
म्हणजे समजा माझ्या आईने 10 वर्षापूर्वी गोदरेजचं कुलूप घेण्यापेक्षा तो जर शेअर घेतला आता 30 रुपयाचं ते तर आज त्याचे 5,000 रुपये झाले. आता हे सगळी सिनियर मंडळी बुलेट इन्स्पेक्टर झाला की बुलेट फॅड आहे रॉयल एनफिल्डची किंमत 2001 मध्ये होती ₹1,00,000 आयशर मोटर आणि स्प्लेंडरची किंमत होती 48,000. जर एखाद्याने ती बुलेट न घेता स्प्लेंडर घेतली असती 48,000 आणि उरलेले 52,000 रुपये जर आयशर मोटरचे शेअर घेतले असते तर आज त्या 52,000ची किंमत झाली 2.5 ते 3 कोटी. तर आता निफ्टी 50चे बरेच शेअर 40% डिस्काउंट मध्ये मिळतात बरं का. घेतले पाहिजे, घ्यायला पाहिजे, 40% डिस्काउंट मध्ये घ्यायला पाहिजे, पण ट्रेडिंग करायला नाही पाहिजे. घेऊन घ्या पाहिजे. तुमचं मत आलं, तुमचं मत आहे ते बरोबर आहे, तुमच्या दृष्टीने बरोबर आहे, यांच्या दृष्टीने बरोबर आहे. अशाच टिप्स असतात म्हणजे हे तुम्ही जे बोलताय ना हे टिप्स असतात. मला सांगा इंग्लंडचे पंतप्रधान तीन पंतप्रधान बदलले, कशामुळे बदलले तुम्ही सांगा, कशामुळे बदलले? केवळ फायनान्शियल स्टेबिलिटी नीट नव्हती, त्यांना फायनान्स जमत नव्हतं. भारताचा एक जावई फायनान्स खूप चांगले करतो म्हणून त्याला पण राजीनामा द्यावा लागला. इथं काय असं झालं की आता याचा काही संबंध नाही. आयसीआयसीआय नाही एजंट जरी म्हटला ना की मी बियर पितो पण नको दाखवू किंवा मी कधीतरी सिगरेट ओढतो मग नको दाखवू, ते करायचं नाही. कारण त्या एजंटला पॉलिसी इश्यू झाली लगेच की त्याला कमिशन मिळणार. जर तुम्ही दारू पितोय सिगरेट ओढतोय म्हणून ठीक केलं ना की पॉलिसी लवकर इश्यू होत नाही, त्यामुळे त्याला कमिशन नाही मिळत लगेच. पण जर चुकून तुम्ही दारू पिऊन सिगरेट ओढून बाहेर निघाला असाल आणि त्याच दिवशी मेला आणि ब्लड रिपोर्ट मध्ये आलं येतच, क्लेम मिळत नाही. पॉलिसी मिळाली म्हणजे क्लेम मिळतोच असं नाही. इव्हन किती वर्षापासून सिगरेट ओढताय हे पण कळतं. सिगरेट पिण्यापेक्षा जर सिगरेट बनवणारी कंपनी आली शेअर घ्या. नाही तो विषय वेगळा आहे. चला आपण आपल्या ग्रुपला मला वाटतंय जे तुमच्या अपेक्षा होत्या त्या सारखं झालंय डिस्कशन असं मला तरी वाटतंय.